हे रिपब्लिक राष्ट्र काय आहे हे आम्ही या गोष्टीकडे आम्ही लक्ष नाही देत आजपर्यंत. दुसरं असं की बाबासाहेबांनी म्हटलं आपल्याला भारत बुद्धमय करायचं. मग भारत बुद्धमय कसा करायचा याही गोष्टीकडे आपण लक्ष दिलं नाही. एकट्या बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 56 मध्ये क्रांती केली आणि 2-4 वर्षामध्ये 1961च्या जनगणनेच्या रिपोर्टप्रमाणे ज्या देशामध्ये 1 लाख बौद्ध नव्हते 51 मध्ये, तर 56च्या दीक्षेच्या नंतर 40 लाख बौद्ध या देशात दिसले 1961च्या जनगणनेमध्ये. म्हणजे 56च्या नंतर 2-4 वर्षाचा जो कालखंड गेला, या कालखंडाकडे जर आम्ही लक्ष दिलं तर 40 लाख देशामध्ये बौद्ध आले. त्या तुलनेमध्ये आज 68 वर्ष होत आहेत. जनगणनेच्या रिपोर्टप्रमाणे बौद्धांचं प्रमाण दर 10 वर्षाने कमी कमी होत येणाऱ्या 2031 पर्यंत बौद्धांचं प्रमाण अत्यंत अल्प आणि नगण्य होणार आहे. मग आम्ही जे हे काही सगळं जे काही आम्ही करत आहोत याच्यातून आम्हाला जे अभिप्रेत आहे ते मिळत आहे का? कारण आम्ही सगळे लोक श्रम करतो. आंबेडकरी चळवळीमध्ये प्रत्येक माणूस आपलं योगदान देतो आहे त्याच्या पद्धतीने. मग आम्ही हे जे योगदान देतो, आम्ही जे मॅन पॉवर वापरतो, मनी पॉवर वापरतो, मसल पॉवर वापरतो आणि हे सगळं काहीतरी घडलं पाहिजे, प्रबुद्ध भारत घडला पाहिजे, संविधानाप्रमाणे देश चालला पाहिजे. तर खरंच या गोष्टी होत आहेत का? जर आपण अशी जर नजर टाकली या दोनही विषयावरती तर आपल्या लक्षात येईल की बाबासाहेबांना अपेक्षित असलेली लोकशाही हळूहळू थोडीशी डॅमेज होते. दुसरं असं की बाबासाहेबांना अपेक्षित असलेला भारत तो हळूहळू बौद्धांचं प्रमाण कमी करत तो नष्ट होत आहे. मग आपल्याकडे किती मोठे काम आहे, किती मोठा प्रश्न आहे आपल्याकडे, पण आपण या पद्धतीनं कधीही विचार करत नाही. काही लोक हिंदू राष्ट्राचं संविधान असा शब्द प्रयोग करतात. बाबासाहेबांनी रिपब्लिक राष्ट्राचं संविधान लिहिलं, लोकांना हे आवडत नाही. म्हणून जेव्हा संविधानाची निर्मिती चालू होती त्याच वेळेला बाबासाहेबांना संविधान निर्माण करत असताना हे संविधान हिंदू राष्ट्राचं संविधान झालं पाहिजे यासाठी त्या कमिटीमध्ये लोकांनी वाद उपस्थित केले आणि ते वाद इतके विकोपाला गेले की हमरी-तुमरीवर आल्यानंतर त्या ठिकाणी असा निर्णय घ्यावा लागला की नाही, ज्याला हिंदू राष्ट्र पाहिजे आणि ज्याला बाबासाहेब म्हणतात असं राष्ट्र पाहिजे, तर याच्यासाठी आपण मतदानाची प्रक्रिया पार पाडतो. तर संविधान कमिटीमध्ये बाबासाहेबांचा विचार करणारे कोण लोक होते? फार अल्प लोक होते. बाबासाहेबांना पाठिंबा देणारे लोक नव्हते. कारण तुम्हाला माहित आहे इतिहास की बाबासाहेब आंबेडकरांना तर घटना मसुदा समितीत येऊ द्यायचं नाही इथपर्यंत सगळे षडयंत्रच झाले होते. मग बाबासाहेब घटना मसुदा समितीत आले कसे आणि त्यांनी हे सगळं घडवलं कसं? जर एक माणूस हे सगळं करू शकते तर त्याच बाबासाहेबांच्या विचारावर चालणारे कोणी आणि हजारो लाखो लोक हे का करू शकत नाही? का नाही करू शकत? हा प्रश्न तर आम्ही समाजालाच विचारला पाहिजे की आपण बाबासाहेबांचे सगळे अनुयायी आहोत, मग आपण हे का नाही करू शकत? मी असं म्हणतो की जो बाबासाहेबांचा सच्चा अनुयायी आहे, जो बुद्धाचा अनुयायी आहे, तो हे करू शकतो. या देशाचा इतिहास आहे. छोटे लोक आले, अल्प लोक आले, शक आले, हुन आले, इथे बाबर आले, मोगल आले, पठाण आले, तुर्की आले, ब्रिटिश आले. या सगळ्या लोकांनी या देशावर राज्य केलं. ही किती लोक आले? फार थोडे लोक आले, मुठभर लोक आले. आम्ही किती लोक? बाबासाहेबाला मानणारा किती मोठा समाज आहे. देश तर सोडा, जगातली लोक बाबासाहेबाला मानतात. मग हे असं का होत आहे? कुठं काय आमच्यामध्ये काही उणिवा आहेत की आम्ही चुकीचा आंबेडकर मानतो की चुकीचा बुद्धिझम मानतो? आम्ही अभ्यास केला पाहिजे ना, चिंतन केलं पाहिजे ना. कारण 75 वर्ष झालेली आहे, काही साधी गोष्ट नाही आहे. एक आयुष्य बाबासाहेबांचं जग बदलू शकते.
तर त्यांच्यानंतर हे जे 75 वर्ष आम्हाला दिसत आहे, आम्ही काहीच नाही करून राहिलो. बाबासाहेबांना अपेक्षित असलेली कोणतीही गोष्ट आम्ही करत नाही आहोत. बाबासाहेबांनी जो संघर्ष केला त्या संघर्षाला आम्ही फक्त वाचतो, परंतु त्यांनी जे करायला सांगितलं, जसं डायरेक्ट टू प्रिन्सिपल आहे संविधानामध्ये, डायरेक्शन दिलेलं आहे की या पद्धतीनं करा, सरकारला मार्गदर्शन दिलेलं आहे या पद्धतीनं करा, कार्यकर्त्यांना नागरिकांना अधिकार दिलेल्या फंडामेंटल राईट्स या पद्धतीनं करा. आम्ही खरं त्या पद्धतीनं करत आहोत का? नाही. आमच्या डोक्यात जसा आला, एखाद्या पक्षाच्या डोक्यात जसा आला तसा ते राष्ट्र घडवत आहे. हे बाबासाहेबांना अपेक्षित नाही आहे की तुम्ही सत्तेत जायचं आणि तुमच्या डोक्यात आलं तसं राष्ट्र घडवायचं. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी पहिली चळवळ या देशामध्ये उभी करण्यासाठी काय केलं? पहिल्यांदा बाबासाहेबांच्या पुढे प्रश्न कोणता होता? देशाला जर उभं करायचं असेल तर या देशाचा जो विनाश झालेला आहे तो वर्णव्यवस्थेने आणि जाती व्यवस्थेने, उच्च नीचतेने झालेला आहे. आणि जोपर्यंत याचं निर्मूलन होत नाही तोपर्यंत समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय किंवा बुद्धिवादी जो वैज्ञानिक विचारधारा आहे ते रुजणारच नाही. मग बाबासाहेबांनी काय केलं? तर आपलं संविधान उभं करत असताना दोन पथ्य पाळले. दोन पथ्य कोणती पाळली? तर देशामध्ये जाती आणि धर्माला सोडून सगळे हक्क अधिकार बाबासाहेबांनी संविधानामध्ये दिले. बघा, लोक धर्म आधारित कायदे मागत आहे, धर्म आधारित राष्ट्र मागत आहे, आणि बाबासाहेब आंबेडकर जात आणि धर्म विरहित राष्ट्र उभं करून पाहत. किती फरक आहे? मग हे करताना बाबासाहेबांनी काय काय केलं? तर सगळ्यात पहिल्यांदा बाबासाहेब आंबेडकरांनी 1919 मध्ये साऊथ बोरो कमिशनला निवेदन दिलं. त्यांना विचारलं की तुमच्या काय मागण्या आहेत? डॉक्टर, तुम्ही अस्पृश्यांसाठी खूप मोठी चळवळ करता, महारामागांसाठी चळवळ करता, तर तुम्हाला तुमच्या जातीला आरक्षण पाहिजे का? बाबासाहेब म्हणतात मला आरक्षण पाहिजे, परंतु जातीला आरक्षण नाही. बघा, आम्ही समजून नाही घेत बाबासाहेबांना बरोबर बारीक सारीक. बाबासाहेब म्हणतात मला जातीला आरक्षण नाही पाहिजे. हे कधी बोलत आहे? 1919 मध्ये साऊथ बोरो कमिशनच्या पुढे जे साक्ष देत आहेत त्या ठिकाणी देशातले सगळे लोक साक्ष देत आहेत. टिळकांसारखा माणूस बोलून जातो की तेल्या तांबोळ्यांना काय पार्लमेंटच्या अकला आहे का त्यांना अधिकार द्यायला? त्यावेळेला बाबासाहेब अस्पृश्यांचं प्रतिनिधित्व, या देशातल्या शोषितांचं प्रतिनिधित्व करत असताना काय बोलतात? मला जातीला आरक्षण नाही पाहिजे. मग तुम्हाला डॉक्टर आरक्षण कसं पाहिजे? तर बाबासाहेब म्हणतात कास्ट डिस्क्रिमिनेशन, अनटचेबिलिटीवर ज्या ज्या जातींसोबत अमानवीय व्यवहार होतो त्या त्या जातींचं मी प्रतिनिधित्व करतो, त्या जातींना प्रतिनिधित्व पाहिजे. बेसिक काय आहे? तुमच्या आमच्या रिझर्वेशनचं अनटचेबिलिटी, कास्ट डिस्क्रिमिनेशन. ही कोणी आणली? हे वेदांनी आणली, उपनिषदांनी आणली, मनुस्मृतीने आणली. हे सगळं माहिती आहे आपल्याला. आपण मनुस्मृती जाळतोच त्याच्यासाठी. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जे अधिकार दिले ते अधिकाराची मूल्य काय आहे, त्याचं डायरेक्शन काय आहे आम्हाला अजून कळलं नाही. आर्टिकल 340, 341 आणि 342 हे SC, ST आणि OBC ला आरक्षण देते, परंतु जात आणि धर्म आधारित देत नाही. तर कसं देते मग? तर आर्टिकल 340 प्रमाणे अशा वर्गाचा शोध घ्यायचा आहे जे सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास आहे. बघा, इथे जातीचा प्रश्न नाही आहे. इथे प्रश्न काय आहे? जे जे सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या मागासलेले आहे. मग असे कोण लोक आहेत? आम्हाला तर एज्युकेशनची बंदीच होती, शिक्षणाची बंदीच होती, आमचा तर प्रश्नच नाही. मग आर्टिकल 340 हे कुणासाठी असेल? सोशल एज्युकेशनल. असा समाज आहे का अनटचेबल सोडल्यानंतर जो सोशली बॅकवर्ड आहे, जो एज्युकेशनली बॅकवर्ड आहे? आणि बाबासाहेबांनी त्याची दखल घेतली आर्टिकल 340 मध्ये. आणि तुम्हाला माहिती आहे त्यांनी 27 सप्टेंबर 51 मध्ये
या ओबीसीची जनगणना होत नाही म्हणून आपल्या कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला. तर सोशल एज्युकेशनल म्हणजे कोण आहे? आम्ही अजूनही त्याचा अभ्यास केलेला नाही. आमच्या माइंडमध्ये, आमच्या डोक्यामध्ये, आमच्या स्टेजवरती आम्ही उभे झालो की आम्ही बोलायला लागतो तेली माळी कुणबी धनगर लोहार सुतार कुणबी कुमार नवार. कुठं लिहिलेलं आहे संविधानामध्ये? 395 कलम आणि 8 परिशिष्टांचं संविधान आहे. आर्टिकल 340 त्याची डेफिनेशन आहे. 366 पोटकलम 26C मध्ये डेफिनेशन कुठं लिहिलेलं आहे तेली माळी कुणबी म्हणजे ओबीसी? बाबासाहेब तर जात नाही म्हणतात ना, जातीला प्रतिनिधित्व, धर्माला प्रतिनिधित्व नाही म्हणतात बाबासाहेब. मग हे आम्ही भाषणामध्ये आंबेडकरी चळवळीच्या मंचावर सातत्याने किंवा आम्ही आमची वाली आयडिओलॉजी सुद्धा मांडत असताना 85% त्याच पद्धतीनं मांडण्याचा देखील आम्ही प्रयत्न करतो. परंतु मी तुम्हाला सांगतो, ज्या वेळेला 1931 मध्ये जनगणना या देशाची झाली त्यावेळेला अनटचेबल कास्ट डिस्क्रिमिनेशनच्या समाजाची एक यादी तयार करायची होती आणि ते त्यावेळेचे जनगणना आयुक्त हटन जे होते ब्रिटिश अधिकारी, त्यांनी ती जनगणना केली. त्याच्यामध्ये बाबासाहेबांचा एक मुख्य म्हणजे रोल आहे. त्याच वेळेला शेड्यूल कास्टची सूची आली. हा शेड्यूल कास्ट जो शब्द आहे हा जो आहे इथे संविधानामध्ये, तो संविधानामध्ये 50 मध्ये आला, परंतु तो 1935 मध्ये त्याला शेड्यूल कास्ट म्हटल्या गेला आणि 36 मध्ये तो कायदा अंमलात आला ब्रिटिशांच्या काळात. तर तेव्हा जी जनगणना झाली त्या जनगणनेमध्ये उर्वरित जे लोक होते ते बाबासाहेबांना माहीत होते, सगळ्यांना माहीत होते, हटांना माहीत होते, बाबासाहेबांना माहीत होते. ते लोक कोण आहे? तर त्यांचाही सर्वे झालेला आहे सोशल एज्युकेशन. तुम्हाला आश्चर्य वाटते, ब्राह्मण समाजाचे लोक बॅकवर्ड आहेत, सोशली बॅकवर्ड, एज्युकेशनली बॅकवर्ड. तुम्ही म्हणाले असं कसं? आम्ही तर ते असं नाही. धिगरा ब्राह्मण, पतित ब्राह्मण, वाल्मिकी ब्राह्मण, किरवंत ब्राह्मण, कुळकुळे ब्राह्मण, जोशी ब्राह्मण अशा 85 ब्राह्मणाच्या जाती ज्या मागासलेल्या आहेत, डिप्रेस क्लास प्रमाणे ज्यांना अधिकार नव्हते तसेच अधिकार ब्राह्मणांच्या या काही जातींना देखील नव्हते. उदाहरणार्थ प्रेमानंद गजबींनी किरवंत नाटक लिहिलेलं आहे. किरवंत नावाची जात, त्यांच्याकडे फक्त गरुड पुराण असते वाचत, दुसरा कोणताही ग्रंथ ते वाचू शकत नाही, सत्यनारायणाची कथा ते करू शकत नाही, कारण तो बॅकवर्ड आहे. आणि गरुड पुराणच का असते त्याच्याकडे? कारण ते जे गरुड पुराण आहे त्यांच्या दृष्टीनं तुच्छ आहे. कारण त्याच गरुड पुराणामध्ये बुद्धाला विष्णूचा अवतार म्हटलेला आहे आणि 22 प्रतिज्ञेत बाबासाहेबांनी म्हटलं बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे. हा खोटा आणि खोडसळ प्रचार आहे. तर हे कसं आहे? हे सामाजिक दृष्ट्या तो देखील त्यांच्या याच्यामध्ये तो बहिष्कृत आहे. तर अशा 3743 जाती आहेत. ओबीसी ज्याला आपण म्हणतो मंडल आहे, ज्याला जे यादीमध्ये ते आलेले आहे, या 3343 ज्या जाती आहेत त्या जातीमध्ये इतके वेगवेगळे समाज आहेत. क्षत्रियांमधले समाज आहेत, बनियामधले समाज आहेत, ठाकुरान राजपुतांमधले समाज आहेत. म्हणजे हे जे संविधानाची जी डेफिनेशन आहे ती इतकी व्यापक आहे, इतकी म्हणजे ह्युमॅनिटीवर अशी आधारित आहे की तिचं म्हणजे वर्णन नाही करू शकत. म्हणजे मगाशी ताईने म्हटलं की 5 वर्ष तुम्ही इथे राहिले तर नागरिकत्व तुम्हाला मिळते. हे मोठं पण संविधानाचं अमेरिकेने मान्य केले. जात, धर्म, वंश, जन्मस्थळ, कुळ अशा कुठल्याही मुद्द्यावर कुठल्याही नागरिकाशी कुठलाही भेदभाव केला जाणार नाही. या आर्टिकलमुळं अमेरिकेमध्ये मार्टिन लुथर किंगने आंदोलन केलं आणि काळ्या लोकांना अधिकार द्या. कोणी केलं? मार्टिन लुथर किंगने. प्रेरणा कुठून घेतली? बाबासाहेबांपासून. त्यांनी जे आंदोलनात कपडे बॅनर बनवले होते किंवा बनियानी वगैरे बनवले होत्या त्याच्यावरती बाबासाहेबांचे त्यांनी प्रिंट केलेले फोटो होते. त्यावेळेला अमेरिका सरकारने विचारलं की यांना काय मागत आहे, यांना काय दिलं पाहिजे, काय नवीन काय आणलंय.
तर त्यावेळेला जसा मंडल आहे त्या ठिकाणी बसला, त्या प्रकारचा एक आयोग त्या ठिकाणी बसवला गेला. आणि ती कुठून शिकले ते? आपल्या भारताच्या संविधानामध्ये. आणि त्या आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तिकडल्या मार्क्स गलांटर नावाचे व्यक्ती, ज्यांनी अमेरिका, इंग्लंड आणि भारत या 3 देशाच्या संविधानावरती PhD केली. त्यांच्या नेतृत्वाखाली एक आयोग बसला आणि आयोगाने अमेरिकन सरकारला रिपोर्ट सादर केला. काय रिपोर्ट सादर केला? की डॉक्टर आंबेडकरांनी ज्या पद्धतीने संविधानामध्ये रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे त्या धर्तीवर, त्या आधारावर अमेरिकन सरकार दुरुस्ती करून तसा कायदा करून इथल्या निग्रो लोकांना, इथल्या या शोषित लोकांना न्याय देऊ शकतो. म्हणजे आज संविधानामध्ये बाबासाहेबांचे कोटेशन आहे अमेरिकेमध्ये. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आजही लढाई सुरू आहे त्या ठिकाणी. आजही काही ठिकाणी ती लढाई सुरू आहे. आता तिथल्या सिनेटमध्ये आणि तिथल्या सभेमध्ये ठराव अलीकडे मंजूर झालेले आहे. पूर्वी भेदभावाची जी त्याची डेफिनेशन होती ती फक्त अशी कामाच्या ह्याच्यामध्ये होती, परंतु अमेरिकेमध्ये भारताचा एक इंजिनियर कामाला गेला आणि त्याच अमेरिकेमध्ये भारतातले काही लोक तिथं अधिकारी म्हणून काम करत असताना या इंजिनियरवरती ते जातीय भेदभाव करत होते. त्यांनी केस टाकली अमेरिकेच्या कोर्टामध्ये. अमेरिकेच्या कोर्टाला प्रश्न पडला की याला न्याय कसा द्यायचा, कारण आमच्याकडे कास्ट फॅक्टर आपण लिहिला नाही, कामाच्या भेदभावाबद्दल लिहिलेलं आहे, पण न्याय कसा द्यायचा. तर त्यावेळेला तिथले जे काही लोक होते आंबेडकराइट्स मुवमेंट करणारे, तर तुम्हाला माहीत आहे महिलांमध्ये एलिना झेलियट वगैरे, त्यांनी फार मोठी चळवळ अमेरिकेत चालवली. ड्युएल आम्बेट वगैरे भारतातच राहत होत्या त्यांनी. तर ते ज्या संघटना आहेत आपल्या तिथल्या, त्या लोकांनी ते आंदोलन उभं केलं आणि आज तिथे ती मान्यता, कास्ट फॅक्टरला तिथे मान्यता मिळाली. म्हणजे बाबासाहेबांची चळवळ इथे आहे. परंतु बाबासाहेबांनी त्याच अमेरिकेत 1916 मध्ये सांगितलं होतं की जात हा जो जातीचा विषाणू आहे हा ताबडतोब नष्ट करा. जर तुम्ही हा नष्ट जर केला नाही तर ही भारताची जी समस्या आहे ही भारताला तर गिळंकृत करेलच, पण उद्या ती जगाची देखील समस्या होईल. आणि आज ते खरं झालेलं आहे. रशिया, अमेरिका, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेगवेगळ्या राष्ट्रामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना आदर्श मानून तिथे कायदे बनत आहेत, कायदे बनत चालले. आणि इथे थोडंसं त्याच्या विरुद्ध वेगळं काहीतरी होताना दिसत आहे. मग आम्ही खरंच रिपब्लिक राष्ट्र घडवत आहोत, प्रबुद्ध भारताकडे किंवा बुद्धमय भारताकडे आम्ही जात आहोत का? तर मला असं वाटते कागदोपत्री रिपोर्ट प्रमाणे तसं होताना दिसत नाही. चुकीच्या पद्धतीनं निकाल देतात. तुम्ही पाहाल आता अनुसूचित जाती जमातीचा जो निकाल आला, तो निकाल काय आहे? वर्गीकरणाचा आणि क्रिमिलेअरचा. तर आम्हाला ते लक्षात येत नाही की बाबासाहेबांसोबत हे षडयंत्र जे चालू आहे आमच्यासोबत, हे कुठं चालू आहे, कसं चालू आहे आणि कोण करत आहे. हा निकाल 1 ऑगस्ट 24 मध्ये आला, परंतु याची षडयंत्र कुठं आहे? ओबीसीच्या मंडल आयोगाच्या रिझल्टमध्ये. आम्हाला असं वाटतं की ओबीसीचा प्रश्न आहे तो, त्यांचं अबकडं होत आहे, त्यांच्यामध्ये क्रिमिलेअर लागत आहे, आपल्याला काय करायचं. परंतु त्याच रिझल्टचा आधार घेऊन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी निकाल देताना म्हटलं की इंदिरा साहनी भारत सरकार प्रकरणामध्ये आर्टिकल 15-16 ची डेफिनेशन जी केलेली आहे त्यांच्या आधारावरती त्यांनी जे क्रिमिलेअर लावलेलं आहे आणि उपवर्गीकरण केलेलं आहे ते करेक्ट आहे. आणि त्या आधारावरती SC ST मध्ये ते आम्ही करत. काय होणार आहे SC STचं उपवर्गीकरण झालं तर? एक प्रकारची नवी मनुस्मृती कायद्याने तुमच्यावर लागण्यात आहे. तुमचा बाबासाहेबांना प्रश्न ज्या वेळेला केला की हा समूह कोण आहे, तर बाबासाहेब आंबेडकरांनी वसाहत काळामध्ये स्टेटमेंट दिलं, जेव्हा ब्रिटिशांचं या देशावर राज्य होतं त्यावेळेला म्हटलं की ही जी सूची आहे ही न बदलणारी आहे, कारण हे हायड्रोजिनिस नाही, ही होमोजिनिस आहे, एक जीव आहे. कारण या सगळ्यांचा एकच प्रॉब्लेम आहे, अनटचेबिलिटी. आज त्याला विभक्त केलेलं आहे. आणि या 1,500 जाती आहेत शेड्यूल कास्टच्या. आणि हा कमी समाज नाही आहे. 140 कोटी लोकसंख्येमध्ये 40 कोटी शेड्यूल कास्ट आहेत. आणि या 40 कोटी शेड्यूल कास्टमध्ये आता ते भांडणं लावत लावत आपसामध्ये तुम्हाला एकत्र येऊ देणार नाही. उद्या जर शेड्यूल कास्टचा एखादा मोर्चा काढायचा असेल, एखाद्या प्रश्नावर उभं व्हायचं असेल,
तो उपवर्गीकरण झालेले जे समूह आहे ते म्हणतील तो त्यांच्यावर अन्याय होत आहे, आपण कशाला जायचं. ही जी आरक्षणाच्या बाजूची जी शक्ती आहे ते कमी करायची, दुसऱ्या बाजूला समाजाचं विघटन करून जाती जातीमध्ये फूट पाडायची, म्हणजे ब्राह्मणीकरण करायचं. मग याच्यासाठी प्रयोजन काय आहेत आमच्याकडे? हे सगळं ते होत आहे. याच्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्याकडे इतकं सुंदर, म्हणजे ज्याला आपण सोन्याचं ताट म्हणतो, 14 ऑक्टोबरची धम्मक्रांती, तिला आम्ही समजू शकलो नाही. मी तुम्हाला आजही सांगतो, दाव्याने सांगतो, तुम्ही विचार नका करू तुम्ही किती लोक आहे. तुम्ही विचार करा की बुद्ध धम्म हा जगातला सर्वात श्रेष्ठ धम्म आहे आणि याचे आम्ही अनुयायी आहोत. आणि जर आम्ही याचं समर्थन केलं तर आम्ही सगळ्या क्षेत्रामध्ये प्रगती करू शकतो, सत्ता हातात घेऊ शकतो. कारण बाबासाहेबांनी अभ्यास करून बुद्ध धम्माची क्रांती केली. त्यांना माहित होतं इथली सिस्टम तुम्हाला पुढे जाऊ देणार नाही, मग तुम्ही पुढे कसे जाणार. म्हणून बाबासाहेबांनी हा मार्ग आहे. परंतु तो मार्ग काय आहे ते आम्हाला समजलं. आम्ही काय प्रास्ताविकाचं वाचन करून घेतो, डेमोक्रॅटिक रिपब्लिक इंडिया घडवण्याची. खरंच आम्ही डेमोक्रॅटिक रिपब्लिक इंडिया घडवत आहोत का, रिपब्लिक राष्ट्र घडवत आहोत का? वाईट नका म्हणतो. आम्ही स्वतःला हरिजन म्हणालो, आम्ही स्वतःला दलित म्हणतो, आम्ही स्वतःला बहुजन म्हणतो, कधी आम्ही स्वतःला मूळ निवासी म्हणतो. बाबासाहेब आंबेडकरांनी बहुजन या शब्दाची डेफिनेशन त्यांच्या खंड 16 मध्ये दिलेली आहे. तुम्ही वाचा बाबासाहेब काय म्हणतात. फक्त त्याला बाबासाहेबांनी बहुजन या शब्दाचा अर्थ काय केला, गर्दी, नो माइंड, त्यांनी दिलेला. मी तुम्हाला पुस्तक सांगतो, खंड 16, पाली शब्दकोश, शरद वित्तबे चारिकम बहुजन हिताय बहुजन सुखाय, हे जे स्लोगन आहे हे बुद्धाने कशा अर्थाने वापरलं. तर बहुजन हा जो शब्द जो वापरलेला आहे तो फक्त गर्दी या अर्थाने वापरलेला. तर गर्दीला दिशा असते का? मग बुद्ध काय म्हणतात पुढच्या पालिकातेमध्ये की जा आणि त्यांना सांगा, काय सांगा, धम्म सांगा, जो आदि कल्याण मध्य कल्याण परियो 7 कल्याण आहे. मग आम्ही त्यांना धम्म सांगतो का? जे संविधानात नाही ते, जे धम्मात नाही ते सांगतो त्यांना. तू तेली आहे, माळी आहे, कुंभी आहे, धनगर आहे, लोहार आहे, सुतार आहे, गोष्टी आहे. त्यांना आम्ही शूद्रपूर्वी कोण होते हे संशोधन नाही सांगत की तुम्ही बुद्धिस्ट होते म्हणून. आधी कास्ट ॲनिलेशन मध्ये बाबासाहेबांना अंटचेबिलिटीमध्ये पुस्तकामध्ये सांगितलं का अस्पृश्य मूळचे बुद्धिस्ट आहे. तसंच त्यांनी ओबीसी ज्याला एक व्याख्या केलेली आहे. तर हे सगळेच्या सगळे लोक बाबासाहेब म्हणतात बुद्धिस्ट आहेत पूर्वीचे. आता हे प्रसेनजीत कोण होतं तुम्हाला माहीत असेल, सम्राट अशोक कोण होते तुम्हाला माहीत असेल, मी नाही सांगितले कारण ते बुद्धिस्ट आहे. तर आम्ही ह्या बाबासाहेबांना जे काही आमच्यासाठी आयडियोलॉजी करून ठेवली त्याने आम्ही पुढे पुढे जाताना जात नाही. त्याच्यामुळे काय होत आहे की तिथे सत्तेत चुकीचे लोक जातात आणि लोकशाहीच्याच नावावरती त्यांना अभिप्रेत असलेली ते शिवशाही ते काय शाही आहे त्यांची ते आणतात आणि त्याचा दुरुपयोग होता. म्हणून बाबासाहेबांनी काय म्हटलं होतं की सत्तेमध्ये जाणाऱ्या लोकांमध्ये जर शहाणपण नसेल तर ते त्याचा दुरुपयोग करतील. आणि माझा पूर्ण असा विश्वास आहे की इथे त्या विचाराने कोणीही सरकार चालवणार नाही. म्हणून कुठल्याही सरकारवर माझा विश्वास नाही. मग आता बाबासाहेब का म्हणतात की माझा जर विश्वास नाही तर मग काय केलं पाहिजे. तर संविधान निर्मिती करत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी 1942 मध्ये लॉर्ड माउंटबॅटन सोबत जो करार झाला होता, काय करार होता? करार असा होता की ज्या वेळेला ब्रिटिश या देशाला सोडतील त्यावेळेला या देशातल्या सर्व संपत्तीचं समान वाटप केल्या जाईल. त्यावेळेला लढाई कशी होती? मुस्लिमांना पाकिस्तान पाहिजे, हिंदूंना हिंदुस्तान आणि आम्हाला स्वतंत्र वसा, म्हणजे 3 डायमेन्शनची लढाई होती. म्हणून बाबासाहेब काय म्हणतात की मी पाकिस्तानसारखं एखादं स्थान नाही, परंतु मलाही अधिकार पाहिजे. हे लोक आम्हाला अधिकार देत नाही. मग ते अधिकार काय आहे? हे अधिकार आम्ही समजलो नाही आणि ते न समजण्याचं कारण आहे रिपब्लिक आयडियोलॉजी. रिपब्लिक हा जो शब्द आहे हा रेस पब्लिका या लॅटिन अमेरिकन शब्दापासून उत्पत्ती झालेला शब्द आहे आणि त्याचा मूळ अर्थ होतो सत्ता उलथून पाडणारे लोक.
सोन्याची रिपब्लिक आयडिओलॉजी कोणाची आहे? सत्ता उलथून पाडणाऱ्या लोकांची. तुम्ही सत्ता उलथून पाडताय का? नाही. रिपब्लिकन पक्षासाठी बाबासाहेबांनी भारतीय जनतेला त्यावेळेला एक खुलं पत्र लिहिलं होतं. ते खुलं पत्र तुम्ही वाचा. तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांची लोकशाहीची डेफिनेशन काय आहे ते लक्षात येईल. इतकंच नाही, बाबासाहेब ज्यांनी संविधान लिहिलं, आपण त्या संविधानामध्ये इतकी चर्चा करतो, त्या संविधानाला बाबासाहेब म्हणतात हा सांगाडा आहे. सांगाडा क्रांती करू शकते का? हा शब्द कुणाचा आहे? बाबासाहेबांचा. तो त्यांनी कुठे वापरला? भारतीय जनतेला जे लोकशाहीच्या संदर्भाने आव्हान केलेलं आहे की लोकशाही कशी असते, जगातल्या अनेक लोकशाहीची डेफिनेशन देताना त्या ठिकाणी बाबासाहेबांनी स्वतःची व्याख्या दिलेली आहे की माझी लोकशाहीची व्याख्या अशी अशी आहे, म्हणजे रक्तविरहित क्रांतीची वगैरे वगैरे. त्याच खुल्या पत्रामध्ये बाबासाहेब असे म्हणत आहेत की हे जे संविधान आहे हा सांगाडा आहे आणि याला मांसपेशी पुरवल्या पाहिजे. आता आंबेडकरी चळवळीला मी प्रश्न करतो की तुमच्याकडे कोणता अजेंडा आहे आंदोलनाचा, कार्यक्रमाचा? तर मला असं वाटतं आमच्याकडे कोणताच अजेंडा नाही. जे काही घडते त्याच्यावर प्रतिक्रिया देतो त्याला आम्ही आंदोलन म्हणतो. मग निवडणुका आल्या, इसको वोट नहीं देंगे उसको देंगे, कुठे अन्याय अत्याचार झाला चलो त्याचा निषेध करेंगे, त्याला न्याय मिळाला पाहिजे. हे आंबेडकरी चळवळीचं स्वरूप आहे. हा भाग महत्वाचाच आहे. परंतु बाबासाहेबांना अपेक्षित असलेलं ज्याला आपण म्हणू संविधानाला मांसपेशी पुरवायचे आहे ते काय आहे? आम्ही संविधानावर चर्चा करत आहोत, तर आम्हाला ते कळलेलं नाही. त्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी किंवा अनेक राजकीय पक्षांनी आपले छोटे छोटे संविधान लिहिले होते. घटना मसुदा समिती तयार होण्याच्या काळामध्ये ते सगळे नाकारले गेले. तसंच बाबासाहेबांचं देखील संविधान बाजूला ठेवलं. का ठेवलं गेलं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी आयडिओलॉजी आहे त्यांच्या तत्वज्ञानाची, ती आयडिओलॉजी देशातली ब्राह्मणशाही तर नष्ट करते, परंतु ते भांडवलशाही देखील नष्ट करते. आणि या देशाची जर भांडवलशाही नष्ट होत असेल, जगातले जे बलाढ्य राष्ट्र एका राष्ट्राचं जे शोषण करतात, आज भारताचं शोषण अमेरिका करते, मग चीन पाकिस्तानचं शोषण करते. म्हणजे या पद्धतीनं जे आंतरराष्ट्रीय स्तरावरती राष्ट्राचं जे शोषण होते ते त्यावेळेला बाबासाहेबांनी लक्षात घेतलेलं आहे. आणि म्हणून ते कॉन्स्टिट्युशनली संविधानामध्ये तसे आर्टिकल लिहू पाहत होते. ते त्यांना लिहिता आले नाही, ज्याला आपण मांसपेशी म्हणू. ती मांसपेशी काय आहे? तर तुम्हाला फक्त आरक्षणामध्ये स्वातंत्र्य किंवा अधिकार नाही आहे, त्याने किती लोकांचा प्रश्न सुटणार? 140 कोटी लोकसंख्येमध्ये आरक्षण किती आहे? नोकऱ्या किती आहे? 2-2.5 कोटी, 3 कोटी. यांनी मग बाकीच्यांचा प्रश्न सुटत आहे का? 137 कोटी लोकांचा प्रश्न सुटत आहे का? नाही. तुम्हाला आठवत असेल बाबासाहेबांनी एक स्टेटमेंट केलं होतं की मी ग्रामीण भागातल्या माझ्या लोकांसाठी नाही काय केलं. हे कशासाठी बोलले ते? ती बाबासाहेब आंबेडकरांची मांसपेशी जी आहे संविधानाला पुरवायची, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्यायासाठी, तो कार्यक्रम जो आहे तो बाबासाहेबांचा फ्रेमिंग ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन या नावाने एन शिवराज यांनी प्रकाशित केलेला आहे. ते पुस्तक दिसते का कुठल्या स्टॉलवर? नाही दिसत. काय आहे त्याच्यामध्ये? बाबासाहेब संविधान लिहित असताना लिहिता काही गोष्टींना जे बाबासाहेबांना विरोध झाला, बाबासाहेबांनी त्या गोष्टी, ते कायदे एका बाजूला लिहून ठेवले, ज्याला आम्ही साध्या भाषेत आंबेडकरी चळवळीमध्ये स्टेट सोशलिझम किंवा राज्य समाजवाद म्हणतो. काय आहे याच्यामध्ये? पाण्याचं राष्ट्रीय. बाबासाहेब 42 ते 46 11 खात्याचे कॅबिनेट मिनिस्टर होते, लक्षात घ्या. आणि त्यावेळेला ते जलव्यवस्थापन मंत्री सुद्धा होते. तर त्यावेळेला त्यांची भूमिका होती हे जे पाणी आहे ना याचं राष्ट्रीयकरण. याचं राष्ट्रीयकरण न झाल्यामुळे तुम्हाला विसरणी विकत घ्यावं लागते, उद्योग सुरू झाला. लक्षात घ्या बाबासाहेबांची दृष्टी किती आहे. किती पाणी मिळते आपल्या वाट्याला? आपण रोहिणी नदीपासून तर महाड चौदार पर्यंत आंदोलनं केली, तर आपल्याला
नियोजनाप्रमाणे पाणी आपल्याला किती मिळते भारतात? जेवढं तुमच्या पावसाळ्यामध्ये तुमच्या डोक्यावर जेवढं पाणी पडते ना, तेवढ्या पाण्याचे तुम्ही हद्दार आहे. मग हे जे 75% पाणी आहे कुणाकडे चाललं? तर ते उद्योगपत्याकडे चाललं, जमीनदाराकडे चाललं, शेतकऱ्यांकडे चाललं हे पाणी. आणि शेतकरी कोण? भूमिहीन तर नाहीच आहे. दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेचे रिपोर्ट बघा तुम्ही, किती लोकांना जमिनी आहेत. तर मग हे सगळं पाणी कुठे चाललं? तर हे उद्योगपत्याकडे चाललं, भांडवलशाहीकडे चाललं, जमीनदाराकडे चाललं. तर बाबासाहेब आंबेडकर केवळ तुम्हाला फक्त आरक्षणातून थांबायचं नव्हतं त्यांना, तर त्यांना या सगळ्या क्षेत्रामध्ये तुम्हाला मालकी मिळवून द्यायची होती. आणि हा करार 42 मध्ये माउंटबेटन सोबत झालेला होता. आणि त्यांनी वचन दिलं होतं की देश सोडून जाताना या सगळ्या संपत्तीचं समान वाटप करून आम्ही जाऊ. या वाटपामध्येच तुम्हाला माहित असेल 55 कोटी पाकिस्तानला द्यायचे होते. तर बाबासाहेब आंबेडकरांना काय अपेक्षित होतं या संविधानामधून? जमिनीचं राष्ट्रीयकरण, शेतीचं राष्ट्रीयकरण, पाण्याचं राष्ट्रीयकरण, विमा पॉलिसी सक्तीची त्याचं राष्ट्रीयकरण. जर आमच्या झोपडपट्टीमध्ये येऊन कोणी कोणाला मारत असेल तर सरकारची ती जबाबदारी आहे. त्याला त्याच्या मृत्यूनंतर 5 कोटी ते तुम्हाला द्यावे लागतील. सरकार इतके करोड देणार आहे का वारंवार? मग सरकार तुमचं अप्रत्यक्षपणे प्रोटेक्शन करेल. इतके पैसे यांना फुकटचे कसे द्यायचे? हे जे बाबासाहेबांची जी स्ट्रॅटेजी होती संविधानामध्ये, ती आम्ही आणू शकलो नाही. म्हणून आता आमचं शिक्षण गेलं, आमच्या नोकऱ्या गेल्या. हे एका दिवशी होत नाही ना. मी जसं 92च्या रिपोर्ट प्रमाणे तुम्हाला सांगितलं की क्रिमिलेअर आलं आणि इथे उपवर्गीकरण आलं, त्या मंडल कमिशनच्या सोबत शेड्यूल कास्टचा प्रश्नच नव्हता. पण त्यांनी जाणीवपूर्वक ते निकाल दिला, कारण त्यांना समाज व्यवस्था हे सगळी म्हणजे विस्कळीत करायची आहे. त्यांना कॉन्स्टिट्युशनली जे बाबासाहेबांना असं यांना एकत्र बांधलं, तर ते त्यांना विस्कळीत करायचे. आणि त्या विस्कळीतपणासाठी या गोष्टी केल्या त्या लोकांनी. आणि आजही ते मोठ्या प्रमाणावरती सुरू आहे. परंतु एक गोष्ट आपण चिंतन केलं पाहिजे, बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं ते काही साधं लिहिलेलं नाही. जगातले सगळे लोक त्याच्यासाठी होते. आणि त्याचा तो गांभीर्याने विचार करत नाही की दस्तावेज काय आहे. बाबासाहेबांना ते किती कठीण परिश्रमातून याच्यामध्ये जावं लागलं. असे सहज बाबासाहेब गेले नाही. बाबासाहेबांच्या विद्वत्तेची कदर जगातल्या लोकांनी केली. त्यांना हे माहीत होतं की बाबासाहेब आंबेडकर डेमोक्रेसी, लोकशाहीची पद्धत चांगल्या पद्धतीनं ते लिहू शकतात आणि ती जगातल्या सगळ्या मानवाच्या कामी येईल. म्हणून ज्या वेळेला बंगालमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाकिस्तानकडे पाठवून दिलं निवडून आल्यानंतर, तेव्हा बाबासाहेब भारताची घटना मसुदा समितीमध्ये कोणीच नव्हतं. ज्या वेळेला इथली सिस्टम अशा पद्धतीनं काम करत आहे की डॉक्टर आंबेडकर घटना मसुदा समितीमध्ये असूच नाही, त्यांना येऊच नाही द्यायचं. आणि त्यांनी तसा प्रयत्न केला म्हणून बाबासाहेब गुप्तपणे बंगालमध्ये गेले आणि तिथल्या चांडाळांनी आणि बाकीच्या लोकांनी त्यांना निवडून आणलं, जोगेंद्रनाथ मंडल वगैरे. तरीही यांनी काय केलं? फाळणीचे जे नियम होते, मुळुमन कमिटीचे जे रिपोर्ट प्रमाणे फाळणी त्यांनी तशी केली नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या घटना मसुदा समितीत असू नये म्हणून बाबासाहेबांना बाहेर काढण्यासाठी 5 जिल्हे पाकिस्तानला देऊन दिले. आता बाबासाहेब कुठे गेले? पाकिस्तानमध्ये. मग बाबासाहेबांना संविधान कसं दिलं? मग जे 1919 पासून साऊथबोरो कमिशन असेल, सायमन कमिशन असेल, स्क्रिप्ट मिशन असेल, हे जे सगळे जे आहे हे जे यांच्यासोबत बाबासाहेबांच्या सोबत जे वेळोवेळी करार झाले, त्या सगळ्या कराराला घेऊन बाबासाहेब पहिले बॅरिस्टर जिन्नाला भेटले. त्याला सांगितलं की तुला पाकिस्तान मिळत आहे, मला काही मिळत नाही. आणि मला जर काही मिळालं नाही तर मी तुला काही मिळू देणार. मग मी सांगतो तसं तुला करावं लागेल. मग त्यांनी काय केलं? जोगेंद्रनाथ मंडल जे बाबासाहेबांचे सहकारी होते त्यांना पाकिस्तानमध्ये पाठवलं. त्याला सांगितलं की तू या देशाचं संविधान लिहायचं आहे, मी तुला सांगणार ते पाकिस्तानचं संविधान कसं लिहायचं, आपल्या लोकांचे हक्क कसे सुरक्षित करायचे. बघा किती काळजी आहे बाबासाहेबांना. तुमची फाळणी होत आहे, तुम्ही तिकडं आहे तरी तुमच्यासाठी बाबासाहेब काळजी करत. मग बाबासाहेब गेले पार्लमेंट इंग्लंड आणि त्यांनी सगळ्या लोकांची भेटीगाठी घेतल्यानंतर या सगळ्या गोष्टी केल्या. आणि हे त्यांच्या त्यावेळेला लक्षात आलं की बाबासाहेबांना अशा पद्धतीने हे करत आहे. म्हणून दुसऱ्या महायुद्धात
जे लोकशाही मित्र राष्ट्र होते, लक्षात घ्या, हे सगळ्या मित्र राष्ट्रांनी बाबासाहेबांची लोकशाहीची कामगिरी पाहिली. हिटलर मुसोलिनीच्या विरोधामध्ये महार बटालियन कशी लढली लोकशाहीसाठी जगामध्ये, हे त्या लोकांनी पाहिलं. बाबासाहेब कसं करत आहेत आणि त्यांच्या हे लक्षात आलं का हा जो व्यक्ती आहे हा खूप मानवतावादी आहे आणि याची लोकशाहीची व्याख्या जगातल्या मानवांना न्याय देईल. म्हणून मग बाबासाहेब जेव्हा घटना मसुदा समितीतून बाहेर काढले त्यावेळेला हे मित्र राष्ट्र लोक एकत्र आले आणि यांनी पार्लमेंटवर दबाव आणला लोकशाही मित्र राष्ट्र संघटने की डॉक्टर आंबेडकरांनीच घटना लिहिली पाहिजे. आम्हाला त्याची गरज आहे. का गरज आहे? ब्रिटिश कॉमनवेल्थ याच्या अंडरटेकिंग जवळजवळ 18 ते 20 राष्ट्र ब्रिटिशांचे गुलाम राष्ट्र. आणि त्या गुलाम राष्ट्रांना हे वाटत होतं की उद्या आम्ही स्वतंत्र होऊ आणि मग आमची घटना बाबासाहेब कशी लिहितात तशीच आमच्याही देशाची असली पाहिजे. हा त्यांचा इतका उदात्त दृष्टिकोन होता. इतका विश्वास जगातल्या लोकांचा बाबासाहेबांवर असल्यामुळे ब्रिटिश पार्लमेंटला ठराव करावा. हे बघा, हे तुम्हाला कोणी सांगणार? ब्रिटिश पार्लमेंटला काय ठराव झाला? ठराव असा झाला की जर या देशाला स्वातंत्र्य पाहिजे असेल, भारताला जर स्वातंत्र्य हवं असेल तर डॉक्टर आंबेडकर घटना मसुदा समितीचे प्रमुख राहतील. हे अट जर तुम्हाला मान्य असेल तर देशाच्या स्वातंत्र्याचा ठराव होईल, अन्यथा भारताला देशाला स्वातंत्र्य मिळणार नाही. किती मोठी क्रांती आहे. कुठे आहे हे दस्तावेज? मी तुम्हाला सांगतो. हे कागदपत्र ठरावाचे कोण घेऊन आलं? अमेरिकेची मिल्ड्रेड ड्रेसर नावाची एक लेडी, जी बाबासाहेबांना सुद्धा झाली आणि लग्न करा असा तिने आग्रह धरला आणि शेवटी ती दादरमध्ये बाबासाहेबांच्या बंगल्याच्या आजूबाजूला भाड्याने राहिली. करोडो रुपये तिच्याकडे होते. ख्रिश्चन मिशनरीची प्रमुख होती देशातली ती आणि करोडो रुपये तिच्याकडे होते. ती ते निवेदन घेऊन आली. तिच्यासोबत इंग्लंडचे 2 आणखी लोक होते. मिल्ड्रेड ड्रेसर, एक ही हेन्सबर्ग आणि एक लेडी आहे. हे 2 लेडीज, एक हे 3 लोक भारतात आले. नेहरूला भेटले, गांधीला भेटले, सावरकरांना भेटले, जे कोणी असतील या सगळ्यांना त्यांनी मुलाखती घेतल्या. त्यांना त्यांनी तो दस्तावेज दाखवला, ठराव दाखवला की 14 जुलै पूर्वी 1947 याच्या आधी तुम्ही जजमेंट आणि रिझल्ट द्यायचा आहे. तारीख लक्षात घ्या, 14 जुलै पूर्वी, नाही तर ठराव होणार भारताच्या स्वातंत्र्यात. आणि म्हणून मग राजेंद्र प्रसादांनी, नेहरूंनी, पटेलांनी एक ॲक्शन घेतली की नाही, डॉक्टर आंबेडकर आम्हाला घटना मसुदा समितीत हवे आहे. बघा, त्यांना मनापासून नको आहे, परंतु पार्लमेंटचा जो ठराव आहे त्या ठरावाला त्यांना त्याची अंमलबजावणी केली नाही तर स्वातंत्र्य मिळणार नाही. आणि त्यांनी अल्टिमेट दिली तारखेची 14 जुलै 1947 पूर्वी हा रिझल्ट आहे. आणि मग 2 जुलै आणि हे 15 ऑगस्ट हे आलं पुढे पुढे. तर डॉक्टर आंबेडकरांना मुंबईकडे तिकडे जयकरांची सीट खाली करून बाबासाहेबांना तिथे अनपोज निवडून पाठवलं. कोणी उभं पण नाही राहिलं म्हणून. आणि मग बाबासाहेब आंबेडकर हे लिहायला लागले. परंतु कॉन्स्टिट्यूशन लिहित असताना बाबासाहेबांचा म्हणजे जो विचार आहे तो इतका प्रगल्भ, इतका पुढे गेलेला विचार होता की त्या घटना मसुदा समितीमधल्या लोकांना काही कळत नव्हतं. जसं कृष्णम्माचारी म्हणतो की बा संविधानाची निर्मिती झाल्यानंतर किंवा 340 हे आर्टिकल आलं तेव्हा अनेकांनी प्रश्न उभा केला का हे काय आहे, याची डेफिनेशन काय आहे. तर लोकांना कळत नव्हतं. प्रश्न विचारले बाबासाहेबांना घटना मसुदा समितीमध्ये. तर कृष्णम्माचारी असे म्हणतात की हे ओबीसीसाठी लक्षात, ते बाबासाहेबांनी तुमच्यासाठी हे लिहिलेलं आहे. तुम्ही उपकार मानले पाहिजे की तुमच्यासाठी सुद्धा बाबासाहेबांनी सोशल एज्युकेशनल बॅकवर्ड क्लास म्हणून सगळे हक्क आणि अधिकार दिले. तर हे जे संविधानाची जी रचना बाबासाहेब करत आहे तर ही रचना त्यांची कशावर आधारित आहे, हे राष्ट्र त्यांना कसं घोषित करायचं आहे. तर मी मगाशी जो मुद्दा उपस्थित केला मतदानाचा, त्याच्यातून काय निर्मिती झाली तर हिंदू राष्ट्राला अल्पमतं पडले आणि बाबासाहेबांच्या बाजूला बहुमत आलं आणि बाबासाहेब जिंकले. मग काय झालं, म्हणून या प्रास्ताविकेच्या पहिल्या पानावरती काय आला,
डेमोक्रॅटिक रिपब्लिक इंडिया घडवण्याची आम्ही शपथ घेतो. पण आम्ही ते फक्त संविधानाचं वाचन करतो, पण ऍक्च्युली ते बाबासाहेबांनी जे लिहिलं त्याला बारकाईने तुम्ही बघा. आम्ही काय अंगीकृत केलेलं आहे? मराठीमध्ये त्याला गणराज्य म्हणतात. तो चुकीचा शब्दप्रयोग आमचे लोक वापरतात, प्रजासत्ताक. प्रजा हे राजेशाहीमध्ये असते, बाबासाहेबांनी ते नष्ट केलेलं आहे प्रजा वगैरे, म्हणून त्यांनी शब्द वापरला गण. बरं, हा गण शब्द कुठून आला? आमचे लोक तिकडे लक्ष देत नाही. ज्या वेळेला बाबासाहेब आंबेडकरांनी 19 फेब्रुवारी 1948 मध्ये राष्ट्रपतीला एक पत्र लिहिलं. ते पत्र इंग्लंडला पाठवलं आणि ते पत्र त्यांनी संयुक्त राष्ट्र संघाला पण पाठवलं. त्याच्यात काय लिहिलेलं आहे? 15 ऑगस्ट स्वातंत्र्य नाही आहे, पूर्ण स्वातंत्र्य नाही, काही 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 बाबतीतलं काही दर्जाचं स्वातंत्र्य आहे, संपूर्ण स्वातंत्र्य नाही. आणि म्हणून ॲडवायझरी जी कमिटी आहे, त्या कमिटीचे स्वतः बाबासाहेब अध्यक्ष आहेत. त्या कमिटीच्या रिपोर्टप्रमाणे 15 ऑगस्ट 1947 भारत देश हा जो आहे हा ॲडवायझर कमिटीच्या अंडरटेकिंग जर रिपोर्ट आम्ही पाहिले तर लक्षात येते की हा डोमिनियन स्टेट आहे, ज्याला काही अधिकार आहे, पूर्ण अधिकार नाही. म्हणजे 15 ऑगस्ट 26 जानेवारीला जर पूर्ण अधिकार नसतील तर तो स्वातंत्र्य दिन होईल का? नाही होत, कारण डोमिनियन स्टेट याची व्याख्या पूर्ण स्वातंत्र्याची होती. मग पूर्ण स्वातंत्र्याचा दिवस कोणता आहे? कारण 26 नोव्हेंबरला संविधान अंमलात स्वीकृत झालेलं आहे. संविधान हे स्वीकृत झालेलं आहे आणि तो लागू कधी झाला? त्याचा दिवस कोणता आहे? 26 जानेवारी. आणि तो कोणता दिवस म्हणला गेलेला आहे? कोणतं राष्ट्र घडलेलं आहे त्या दिवशी? रिपब्लिक राष्ट्र. आपलं संविधान काय आहे? रिपब्लिक राष्ट्राचं संविधान आहे. मग आम्ही रिपब्लिक राष्ट्र म्हणजे काय कधी समजून घेतो का? नाही. जगात पहिलं कॉन्स्टिट्यूशन अमेरिकेमध्ये आलं, रिपब्लिक कॉन्स्टिट्यूशन. आणि या अमेरिकन कॉन्स्टिट्यूशनमध्ये उणिवा असल्यामुळं बाबासाहेबांना जेव्हा प्रश्न केला की तुम्ही अमेरिकेतून ही प्रेरणा घेतली का, बाबासाहेब म्हणतात नाही, इथे जी पद्धती आहे त्या पद्धतीच मला मान्य नाही. म्हणजे तुम्ही कुठून घेतलं? सॉक्रेटिसनी लिहिलेल्या, अरिस्टॉटलनी लिहिलेल्या, प्लेटोनी लिहिलेल्या आहे, मोठे मोठे खंड लिहिले, 10 खंड लिहिले आहे प्लेटोनी, रिपब्लिक नावाचा ग्रंथ. मग बाबासाहेबांना हेही प्रश्न केले गेले की मग तुम्ही प्लेटो, ग्रीक तत्वज्ञ, अरिस्टॉटल, सॉक्रेटिस यांच्याकडून ही कन्सेप्ट घेतली का, यांच्याकडून ही विचारधारा घेतली का? तर बाबासाहेब म्हणतात नाही, ही तर बुद्धकालीन विद्यापीठामध्ये शिकवल्या जात होती. आणि मग हे मी कुठून घेतली? तर माझे गुरु बुद्धाकडून. मग आजचा दिवस कोणता दिवस आहे? बुद्धाच्या विचाराचा राष्ट्र घडवायचा दिवस आहे. रिपब्लिक डे साजरा करतो आपण. सरकार कोणतं काय करते साजरा? रिपब्लिक डे. आणि तो कशामुळे निर्माण झाला? तुम्ही प्रास्ताविक वाचा बारकाईनं. स्वतःप्रत तुम्ही अधिकृत आणि अंगीकृत त्या दिवशी ते करत आहात. आणि ते कधी घडवत आहात तुम्ही? 26 जानेवारी 50. ही साधं नाही आहे. रिपब्लिक हा फक्त शब्द नाही आहे, ती एक मोठी विचारधारा आहे बाबासाहेबांनी दिलेली. आणि त्या विचारधारेचा वाहक म्हणूनच बाबासाहेबांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उभी केली. परंतु आम्ही त्याचं समीकरण जोडतो का? या इथल्या प्रस्थापित व्यवस्थेला नाही, जगातल्या व्यवस्थेला बाबासाहेबांचं राजकीय तत्वज्ञान नष्ट करायचं आहे. तुम्ही म्हणाले कसा? तर याचे मनसुबे रचल्या गेले होते. मजूर पक्ष होता ब्रिटिशांचा. बाबासाहेबांनी इंडिपेंडंट लेबर पार्टी काढली, तेव्हाच बाबासाहेबांच्या ते विरोधात गेले. आम्हाला इथे ते रुजवायचं आहे, तुम्ही हे का नवीन आणलं इंडिपेंडंट लेबर पार्टी? विभाजन करून बाबासाहेब म्हणतात की या आमचे प्रश्न वेगळे आहेत की वर्ग व्यवस्था होऊ शकत नाही भांडवली व्यवस्थेप्रमाणे. का? इथे एक एक जात एक एक राष्ट्र आहे. आणि मग जोपर्यंत जाती जिवंत आहे तोपर्यंत वर्ग उभा होणार नाही. आणि म्हणून जाती नष्ट केल्या पाहिजे वर्ग उभा करण्यासाठी. परंतु जाती नष्ट होताना आपल्याला दिसत नाही, उलट त्या उग्र होत आहे. बाबासाहेबांनी कुठे घेऊन गेले आपल्याला? जाती नष्ट करायला, बुद्धाकडे. बरोबर आहे. पण आम्ही जाती नष्ट नाही करू शकतो. त्याचं कारण सांगतो, वाईट नका वाटतो. आपण जेवढे इथे लोक बसलेले आहोत, आमचा सगळ्यांचा क्रमांक 37 आहे. आयडेंटिफिकेशन आमचं काय आहे? 37 क्रमांकाचे आम्ही महार.
दाखवा मला बौद्धांचा क्रमांक. 68 वर्ष झाले धम्मक्रांती करून. दाखवा ना. ओबीसीच्या यादीत दाखवा. शेड्यूल कास्टच्या यादीमध्ये तर असू शकत नाही, कारण की अनटचेबिलिटीची यादी आहे आणि ट्रायबल, कारण 3 आधारावर आरक्षण आहे. मी मला सांगितलं तुम्हाला. सोशल एज्युकेशनल बॅकवर्ड क्लास हा आर्टिकल 340चा आधार आहे. 341 कास्ट डिस्क्रिमिनेशन आणि अनटचेबिलिटीचा आधार आहे, कास्टचा नाही आहे. आणि आर्टिकल 343 हे कस्टम रूढीवर आधारित असलेलं रिझर्वेशन. तर बाबासाहेब आंबेडकरांना काय करायचं आहे? या संविधानामध्ये जे शेड्यूल कास्टला प्रोटेक्ट करणारे कायदे आहेत ते कायदे हळूहळू निरस्त करायचे आहे, नष्ट करायचे आहे. इतकी मोठी क्रांती तुम्हाला आम्हाला ती करायची आहे. त्याच्यासाठी बाबासाहेबांनी आम्हाला बुद्ध धम्म दिलेलं आहे. पण आम्ही कोण आहोत? शेड्यूल कास्ट प्रमाणे 37 क्रमांकाचे महाराज. 13 ऑक्टोबर 56ला 200 पत्रकारांच्या पुढे श्याम हॉटेलला बाबासाहेब काय बोलले? आय एम नॉट शेड्यूल कास्ट. मी यापुढे शेड्यूल कास्ट असणार नाही. रिझर्व्ह मतदारसंघात लढणार नाही. का? तुम्ही उद्या पोहोचतो. मग आता मला सांगा, ही रिझर्वेशनची जी सिस्टम आहे ही किती वर्ष तुम्ही ठेवणार? कारण आंबेडकरी चळवळीची ब्ल्यूप्रिंट तयार झाली पाहिजे ना कार्यक्रमाची, आंदोलनाची. इथेच तर पुणे करार झाला ना. इथेच तर तुम्हाला शेड्यूल कास्टमध्ये तुमचे अधिकार नष्ट केले गेले. आणि बाबासाहेबांनी मग नंतर पुणे करार नाकारण्याचा प्रयत्न केला. कारण काय? की त्यांना शेड्यूल कास्ट राहायचं नाही, देशात जाती ठेवायची नाही, अनटचेबिलिटी ठेवायची नाही. म्हणून बाबासाहेब म्हणतात 2 वर्ष जगलो तर 5 कोटी बौद्ध मी तुम्हाला दाखवेल. तर त्यावेळेला शेड्यूल कास्टचं प्रमाण 5 कोटी होतं. म्हणून हे सगळेच्या सगळे बाबासाहेब बुद्धिस्ट करणार होते. जर हे सगळे बुद्धिस्ट झाले असते तर कायद्याने त्यांचा दर्जा काय असता? शेड्यूल कास्टचा असता का? कारण आजही बौद्ध हा शब्द शेड्यूल कास्टमध्ये नाही आहे. तुमच्या विरोधामध्ये संविधानामध्ये कायदे तयार केले गेले. बाबासाहेबांना हा भारत बुद्धाच्या विचाराकडे न्यायचा आहे, रिपब्लिक आयडियॉलॉजीकडे न्यायचा आहे. आणि त्याला थांबविण्यासाठी आर्टिकल 341 मध्ये पहिली दुरुस्ती झाली. आम्ही ज्या आर्टिकलच्या भरोशावरती रिझर्वेशनच्या गोष्टी करतो त्या आर्टिकलमध्ये पहिली दुरुस्ती झाली. बाबासाहेब आंबेडकरांनी डिप्रेस क्लास हे जे आहे, या डिप्रेस क्लासला बाबासाहेबांनी हळूहळू काय केलं? हळूहळू या क्लासला बाबासाहेब आंबेडकरांनी नष्ट करण्याची योजना उभी केलेली आहे. ही जरी त्यांनी 1935च्या ऍक्ट प्रमाणे याच्यात आणली तरी संविधानामध्ये अशी तरतूद केली की शेड्यूल कास्टची सूची ही कुठल्याही धर्माची नव्हती. आज ते धर्म लिहायला लागतो तुम्हाला. पण बाबासाहेबांनी जेव्हा ती सूची तयार केली संविधानाची, त्यावेळेला ते कुठल्याही धर्माशी कनेक्टेड नव्हती. इतकी मोठी रेव्होल्युशन तर बाबासाहेबांनी आपल्या कायद्यानंच करून टाकली होती. आणि शेड्यूल कास्टला धर्म कधी मिळाला नंतर परत कायद्याने? तो मिळाला 8 ऑगस्ट 1950ला. 26 जानेवारी 1950ला संविधान लागू झालं आणि 8 ऑगस्ट 1950ला शेड्यूल कास्टच्या सूचीमध्ये नेहरू आणि पटेलांनी दुरुस्ती केली. काय दुरुस्ती केली की नाही, हे जे देशातल्या 1,500 शेड्यूल कास्टच्या ज्या जाती आहेत हे अशाच नाही वाऱ्यावर सोडायच्या. त्याला आपल्या धर्माचा करा. आपल्या धर्माचा आधार केला तरच चातुर्वर्ण व्यवस्था राहील. वरती ब्राह्मण खाली अस्पृश्य. बाबासाहेबांनी ते कायद्याने काढलं होतं. परत त्या आर्टिकल 341ला इन्क्लूड केलं हिंदू धर्मामध्ये. तारीख कोणती आहे? 8 ऑगस्ट 1950. बाबासाहेबांनी आंदोलन नाही केलं की हे तुम्ही काय करत आहे. बाबासाहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की मी यांना कुणालाच शेड्यूल कास्ट ठेवणार नाही, एकही शेड्यूल कास्ट ठेवणार नाही. कारण त्यांना काय करायचं होतं? तुम्हाला बुद्धिस्ट. शिखांनी आंदोलन, शिखांनी काय म्हटलं का मजहबी जे आहे, कबीरपंथी जे आहे, रैदासी जे आहे, हे हिंदू कसे होऊ शकतात? आम्ही तर शीख आहोत. मग या यादीला तुम्ही तिकडं कसं काय टाकलं? मग त्यांनी आंदोलन, हे आंदोलन चालत राहिलं. बाबासाहेबांनी ज्या दिवशी घोषणा केली की मी 14 ऑक्टोबर 56ला बुद्ध धम्माची दीक्षा नागपूर मुक्कामी घेणार, त्या दिवशी नेहरू सरकारने एक अमेंडमेंट आणलं. बघा तारखा कशा बदलतात, विचार लोकांचे कसे बदलतात. ज्या दिवशी बाबासाहेबांनी घोषणा केली
23 सप्टेंबर 1956ला काय घोषणा केली की मी नागपूर मुक्कामी दीक्षा घेणार बुद्ध धम्माची. लगेच 25 सप्टेंबरला बिल आलं पार्लमेंटमध्ये. काय बिल आलं की शेड्यूल कास्ट मधले जे लोक आहेत ते फक्त हिंदू आणि शीख धर्मातले असतील त्यांनाच आरक्षण मिळेल, दुसऱ्याला मिळणार नाही. हाही कायदा बाबासाहेबांच्या पुढेच बनतो. बाबासाहेबांची काय प्रतिक्रिया आहे? आय एम नॉट शेड्यूल कास्ट. मी शेड्यूल कास्ट नाहीच. मी राखीव मतदारसंघात लढणार सुद्धा नाही. आणि शेड्यूल कास्ट फेडरेशन त्यांनी 30 सप्टेंबर 56ला बरखास्त केलं आणि त्या ठिकाणी त्यांनी शेड्यूल कास्टची जी कॉन्स्टिट्यूशन आहे त्याच्यात आर्टिकल 2 मध्ये दुरुस्ती करताना बाबासाहेबांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना केली. आमच्या लोकांना ते कळलं नाही. बाबासाहेब गेल्यानंतर त्यांनी 3 ऑक्टोबर 57ला पार्टीची स्थापना झाली. अरे ज्याचं महापरिनिर्वाण झालेलं आहे तो पार्टी स्थापन करू शकतो. सगळी कागदपत्र बाबासाहेबांच्या नावाने आहे. फाउंडर कोण आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. फाउंडर बाय B.R. आंबेडकर. रजिस्टर क्रमांक 191. काय करत आहोत आम्ही या पक्षासाठी? कुठे उभा आहे हा पक्ष? कुठे लढत आहे? तुम्हाला बाबासाहेबांनी मताचे अधिकार दिले, कुठे तुम्ही बाबासाहेबांच्या पक्षात मत देत आहे? करत काय काय चाललंय? काय कोणती आयडियोलॉजी आणत आहोत आम्ही? म्हणजे आम्ही बाबासाहेबांनी जे काय आम्हाला सांगितलं त्या पद्धतीने आम्ही काम करत नाही. मी तुम्हाला दाव्यानं सांगतो, आपण जर मनावर घेतलं तर आपण जेवढे लोक आहोत तेवढेच लोक या देशामध्ये सामाजिक क्रांती घडवू शकतो. तुम्हाला लोकांची गरज नाही. का गरज नाही? तर संविधान तुमच्या पाठीशी आहे. असं तसं लिहिलं नाही बाबासाहेबांनी संविधान. मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं, जाती धर्मासाठी संविधान लिहिलं नाही बाबासाहेबांनी. जे जाती धर्माची कल्पना करतील ते मागे पडतील. तुम्ही नो कास्ट नो रिलिजनच्या मुवमेंटला उभं करा आणि तुम्ही बघा सत्तेमध्ये जा. मी तुम्हाला उदाहरण देतो की तुम्ही सत्तेमध्ये कसे जाता. आता आमदार बनतो का आपण? खासदार बनतो का आपण? हे सरकार चालवतो का आपण? नाही चालवत. तुम्ही सरकार चालवू शकता. तुम्ही हे महाराष्ट्राची सत्ता हातात घेऊ शकता. इतकं काही बाबासाहेबांना नियोजन तुमच्यासाठी सहजरित्या करून ठेवलेलं आहे. इतकं साधं काम नाही बाबासाहेबांचं. सगळं करून गेले. त्यांनी सगळे अनुभव घेतले होते. त्यांनी पाहिलं 54च्या निवडणुकीत माझ्यासारखा व्यक्ती जर येत नाही तर माझे लोक तर कधीच येणार नाही. मग काय काय केलं पाहिजे सगळं करून गेले बाबासाहेब. मी तुम्हाला एक उदाहरण देतो की तुम्ही महाराष्ट्राची सत्ता कशी हाताळली. देशामध्ये 140 कोटी लोकसंख्या आहे. या 140 कोटी लोकसंख्येमध्ये महाराष्ट्राचं पॉप्युलेशन किती आहे? 11 करोड. कायद्याने जर पकडला, जनगणना 11ची जर पकडली तर 11 करोड 56 लाख. 2011चा आकडा. आता याच्यामध्ये तुम्ही किती? माझं असं म्हणणं आहे तुम्ही 1.5 करोड लोक. महाराष्ट्रामध्ये 56 लाख बौद्ध आहे कायद्याने. माझं म्हणणं आहे 1.5 करोड आहे, कारण ते उर्वरित महार आहे. तर आम्ही 1.5 करोड आहोत. तर 1.5 करोडचा पॉप्युलेशन किती होते? राज्याच्या पातळीवरती 15%. जर बाबासाहेबांचं म्हणणं जर तुम्ही ऐकलं आणि 15% बौद्ध झाले तर महाराष्ट्रामध्ये एससीचं प्रमाण किती राहते? 4%. हिंदू धर्माचं प्रमाण किती राहते? 4%. एससीचं. तुम्ही बौद्ध बरोबर नाही, त्याच्यामुळे ते 4% लोक 13% आरक्षण देतात. तुम्ही अप्रत्यक्षपणे त्यांना पोसत. ज्यांचं प्रमाण 4% आहे त्यांना 13% आरक्षण राज्यात मिळत आहे आणि केंद्रात 15% आहे. म्हणजे 28% आरक्षण कुणामुळे मिळते त्यांना? माझं असं म्हणणं आहे तुमच्यामुळे मिळते. मग हे जे तुम्ही आरक्षण तुमच्यासाठी नाही घेत. 1990 पर्यंत जरी बौद्धांची प्रगती झाली असली, आम्ही प्रशासनामध्ये चांगल्या पद्धतीने गेलो असलो, तरीही ते आमचे श्रम आहे. ती बाबासाहेबांची बुद्धाची एनर्जी, ऊर्जा आमच्या पाठीमागे आहे. आम्ही आमचे आदर्श बदलवले. ती एनर्जी काम करत होती म्हणून तुम्ही तिकडे पुढे गेले. रिझर्वेशनला तुम्ही पुढे नाही गेले. छाती ठोकून सांगा 1990 पर्यंत बौद्धांना आरक्षण नव्हतं केंद्रामध्ये. राज्यामध्ये जे सर्क्युलर निघालं ते 6 जून 1960ला निघालेलं आहे. आणि ते सर्क्युलर कसं आहे की आम्ही महाराष्ट्रातल्या बौद्धांना आरक्षण देत आहोत.
परंतु हे आरक्षण कायद्याने देता येत नाही. बघा किती विडंबन आहे. कशा पद्धतीने आम्ही चळवळीला पुढे नेणार. महाराष्ट्र सरकारचं 6 जुलै 1960चं एक सर्क्युलर आहे. त्या सर्क्युलर प्रमाणे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की जरी महाराष्ट्रात आम्ही बोलताना शेड्यूल कास्टचं आरक्षण देत असलो तरी हे आरक्षण कायद्याने देता येत नाही, तरी आम्ही ते देत आहोत. आता हे का देत आहेत? हे यासाठी देत आहेत की तुम्हाला ते बुद्धिस्ट होऊ देत नाही. लक्षात घ्या. कारण तुमचा वाला सर्टिफिकेट कुठचं असते? 1950 पूर्वीचा दाखला तुम्ही देता. इथं आपण जेवढे लोक बसले आहोत आम्ही आवाज केला का कधी की आम्ही 56 मध्ये बौद्ध झालो, आम्ही सगळी व्यवस्था नाकारली आणि 50च्या दाखल्याशी मग आता आमचा काय संबंध? केला सरकारला प्रश्न विचारला नाही. बाबासाहेबांनी तुमच्यासाठी प्रयोजन करून ठेवले. 1936 मध्ये शेड्यूल कास्टची जी यादी आली त्या यादीमध्ये ख्रिश्चन, मुस्लिम आणि बुद्ध धर्माची दीक्षा घेणारे शेड्यूल कास्टचे जे लोक होते त्यांना या सूचीमध्ये घ्यायचं की नाही घ्यायचं याचा डिस्कस जेव्हा झाला त्यावेळेला बाबासाहेबांनी म्हटलं की या शेड्यूल कास्टच्या सूचीमध्ये यांना घ्यायचं नाही. मग यांना कुठं घ्यायचं? तर हे अदर बॅकवर्ड क्लास म्हणून यांना घ्या. म्हणजे मुस्लिम जे झाले, बौद्ध जे झाले, ख्रिश्चन जे झाले ते शेड्यूल कास्ट होते ना. मग यांना घ्यायचं नाही म्हणतात बाबासाहेब. त्यांना बौद्ध झाले ते SCच्या आरक्षणात घ्यायचं. बघा कुठे करून ठेवलं बाबासाहेबांनी हे 1935 मध्ये. आणि जेव्हा बाबासाहेबांनी कागदपत्र पार्लमेंटला दिले त्यावेळेला गोविंद वल्लभ पंत यांनी ऑर्डर केली आहे पूर्ण भारतामध्ये. त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये त्या यादीमध्ये बौद्ध 181 क्रमांकावर, 161 क्रमांकावर आहे. आणि ते कशाची यादी आहे? अदर बॅकवर्ड क्लास. कोण आहे तुम्ही? बाबासाहेबांनी कोणाला काय करून ठेवलं तुम्हाला? अदर बॅकवर्ड क्लास, OBC. OBC या शब्दाचा अर्थ तेलीमाळी कुणबी होत नाही. मी परत सांगतो. OB या शब्दाचा अर्थ होतो अदर बॅकवर्ड क्लास. म्हणजे बाबासाहेबांना काय करायचं आहे? शेड्यूल कास्ट ही कास्ट व्यवस्था नष्ट करायची आणि त्यांचं परिवर्तन कुठे करायचं? वर्ग, क्लासमध्ये करायचं. म्हणून मग बाबासाहेबांच्या कागदपत्राप्रमाणे गोविंद वल्लभ पंत यांनी कोणती ऑर्डर केली बौद्धांची? अदर बॅकवर्ड क्लास. कोणत्या क्रमांकावर होते तुम्ही बॉम्बे लेजिस्लेटिव्ह मध्ये? 161 क्रमांक. दुसरं एक उदाहरण देतो तुम्हाला, मंडल आयोगाचं उदाहरण. मंडल आयोगाच्या 3743 ज्या जातीची नोंद आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 272 जाती आहेत. या 272 जातीमध्ये 181 क्रमांकावर बौद्ध OBC आहे. म्हणजे बाबासाहेबांनी जी लाईन ऑफ थिंकिंग आम्हाला दिलेली आहे कास्ट ऐवजी क्लासकडे, कारण त्यांनी धम्मदीक्षा घेतली तर त्यावेळेसच त्यांनी स्पष्ट केलं तर बुद्ध धर्मामध्ये जाती नाही आणि ह्या धर्मही नाही. नो कास्ट नो रिलिजन. आणि बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथाचं टायटल बघा, सहज नाही लिहिलं आहे ते टायटल. आंग्ल भाषेमध्ये इंग्रजी ग्रंथ आपण लिहित आहोत आणि ते लिहिताना त्याच भाषेमध्ये त्याचा अर्थ काय होतो? ही बुद्ध अँड हिज धर्म, रिलिजन. मग रिलिजन हा शब्द टाळला ना त्यांनी. का टाळला? तर बुद्धाला रिलिजन कन्सेप्टमध्ये आणायचं नाही त्याने. आर्टिकल 25 मध्ये जो बुद्धिस्ट शब्द आहे त्याचा अर्थ काय होतो? त्याचा अर्थ बौद्ध जन होतो. लक्षात घ्या, बौद्ध धर्म नाही. फ्रीडम ऑफ कॉन्शियसनेस हे आर्टिकल आहे संविधानाच्या धर्म स्वातंत्र्याच्या अधिकार क्षेत्रामध्ये. हे सुद्धा आर्टिकल आहे. केवळ धर्माचं स्वातंत्र्य असं नाही, ज्याला धर्म नाकारायचा आहे, धर्माच्या बाहेर यायचं आहे त्यांना फ्रीडम ऑफ कॉन्शियस म्हणून त्याच आर्टिकल 25 मध्ये खाली दिलेलं आहे. मग बाबासाहेबांना काय करायचं आहे? नो कास्ट नो रिलिजन हे राष्ट्र उभं करायचं. म्हणून तुम्ही कोण आहे? तुम्ही धम्माला मानणारे लोक आहे, धर्माला मानणारे नाही. म्हणून बौद्ध विवाह कायद्याची गरज नाही. जर बौद्ध विवाह कायदा झाला तर काय होते मी तुम्हाला सांगतो. आर्टिकल 29, आर्टिकल 30 आणि 350 तुम्हाला लागू होईल आणि त्यांनी तुमचा पॉलिटिकल रिझर्वेशन, नोकऱ्याचं रिझर्वेशन नष्ट होईल. आणि हीच आयडियोलॉजी उभी करासाठी धार्मिक अल्पसंख्याकाची आयडियोलॉजी पुढे आणलेली आहे. बाबासाहेबांचं धार्मिक अल्पसंख्याकांवरचं पुस्तक वाचा,
त्याच्यामध्ये ते धर्माची धार्मिक अल्पसंख्याक म्हणत नाही. आम्ही कसं चुकत जातो म्हणून मी छोट्या छोट्या गोष्टीमधून मांडण्याचा प्रयत्न करत आहे की उद्या जर बौद्ध विवाह कायदा लागू झाला तर तुम्ही असं नाही केलं, अशी विधी नाही केली, तिथं हार नाही टाकला, तिथं फुलं नाही ठेवले, तिथं ते फळं नाही ठेवले, तुम्ही ते नाही केलं, कायद्याने तुम्ही विवाह केला, विनाकारण बंद नाही केली. हिंदू कोडबिलाच्या मांडणीच्या वेळेला काही लोकांनी म्हणजे 5 खासदारांनी बाबासाहेबांना बौद्ध विवाह कायदा पाहिजे अशी मागणी केली. खंड 14 आहे, पार्ट 1 आणि पार्ट 2 हिंदू कोडबिल. मी तुम्हाला पुरावा देतो. बाबासाहेब काय म्हणतात? बौद्ध विवाह कायद्याची गरज नाही. कोण म्हणतात? बाबासाहेब. कधी म्हणतात? हिंदू कोडबिलावर चर्चा चालू आहे तेव्हा. कुठे म्हणतात? खंड 14 भाग 1 भाग 2 हिंदू कोडबिल. तर हे तुम्हाला त्याच्यातून वाचवत. बाबासाहेबांनी नागपूरच्या दीक्षाभूमीवर जी क्रांती केली ती क्रांती काही एका धर्मातून दुसऱ्या धर्मात जाणे इतकीच नाही. तर ट्रॅडिशनल बुद्धिझम नाकारायचा आहे म्हणजे बुद्ध धर्माची दीक्षा घ्यायची आहे, धर्माची नाही. आणि जे अवतारवाद वगैरे आहे तोही त्यांच्यातला नाकारायचा आहे. हिंदू धर्म त्यागाचा आहे 2. आणि तिसरा धर्म ही कन्सेप्ट आणायची आहे, जगातलं रिलिजन ही कन्सेप्ट नष्ट करायची. आणि चौथी बाजू त्यांची अशी आहे का हा जो वर्गलढा आहे, जो रक्तरंजित क्रांतीचा मार्क्स आहे बुद्ध आणि त्याच्या धर्मग्रंथामध्ये तो तिसरा पार्ट आहे, बुद्ध की कार्ल मार्क्स. ह्या 4 डायरेक्शनवरती बाबासाहेबांनी बुद्ध धर्माची क्रांती केली. आम्ही जर इतक्या व्यापकतेने इतक्या पद्धतीने जर विचार करू शकलो तरच आम्ही रेव्होल्युशन करू शकतो. नाही तर आज जी परिस्थिती आहे त्याच्याहीपेक्षा अत्यंत वाईट परिस्थिती आमच्या मुलाबाळांची येईल. कारण त्याचे तुम्ही जर जनगणनेचे रिपोर्ट पाहिले तर बौद्धांचं प्रमाण जे 8.9 वरती होतं 61 मध्ये ते 4 वर्षात 40 लाख बौद्ध झाले. ते प्रमाण घसरत घसरत इतकं कमी झालेलं आहे की 11च्या रिपोर्ट जो आहे त्या रिपोर्ट प्रमाणे तुम्ही 0.06 वर आहे. भारतामध्ये सगळ्या धर्माची लोकांची संख्या वाढत आहे आणि नेमकं तुमचंच प्रमाण कमी होतं. जेव्हा ते शेड्यूल कास्टचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये 18% आणि त्याच्यामध्ये तुमचं पॉप्युलेशन 15, 15.5, 16%. मग तुमचं प्रमाण कसं कमी होत आहे? तुमचं प्रमाण कमी होत आहे तुमच्याशी षडयंत्र केलं. काय षडयंत्र? की डॉक्टर आंबेडकरांची धम्मक्रांती अजिबात यशस्वी होऊ नये. कारण हा विचार जर पुढे आला तर ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही नष्ट होऊन जाईल. म्हणून मी जे तुम्हाला म्हणतो की तुम्ही करू शकता, तुमच्यासाठी सगळं प्रोटेक्शन आहे इथे. महाराष्ट्रातून तुम्ही उदाहरण घ्या, सत्तेमध्ये तुम्ही जाऊ शकता. 11 करोड लोकसंख्येमध्ये तुमचं प्रमाण इतकं आहे. त्याच्यानंतर ज्या ज्या लोकांनी बुद्ध धर्माची दीक्षा घेतली ते लक्ष्मण माने असतील, उपरेंनी जे मुवमेंट चालवली हनुमंत उपरे ते लोक असतील, असे खूप लोक आहेत. एकनाथ साळवे आहेत कुणबी समाजाचे, आमच्या रूपाताई कुलकर्णी आहेत नागपूरच्या ब्राह्मण समाजात, हे खूप लोक आहेत. खूप यांचं जर प्रमाण मोजलं तर 4% तुम्ही जाऊ. आम्ही हे तुमचं मूळ प्रमाण आणि हे 4%चं प्रमाण इन्क्लूड केलं महाराष्ट्रात तर तुम्ही किती टक्के आहे? 20%. आणि बाबासाहेबांनी म्हटलं लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व. कोण आडवे येते तुम्हाला? तुमच्या संख्येच्या. केला का? पुणे करार रद्द केला का तुम्ही? नाही केला. आमचे सगळेच्या सगळे नेते, मी नाव घेणार नाही, सगळेच्या सगळे नेते शेड्यूल कास्टच्या मतदारसंघात लढले. मग त्यांचं सर्टिफिकेट काय आहे? जनगणना आयोगच्या रिपोर्ट प्रमाणे त्यांचं सर्टिफिकेट जात महाराज आहे. बौद्ध आहे का तुम्ही? अजिबात नाही. बाबासाहेब तर म्हणतात बौद्ध बना, कारण धम्मक्रांती ही राज्यक्रांतीचा मार्ग आहे. समाज क्रांती जर यशस्वी झाली तर राज्यक्रांती सोपी होते. बाबासाहेबांना जर धम्मक्रांती केली तर तुमच्यासाठी राज्यक्रांती सोपी व्हायला पाहिजे. ती होते, तिचं आकलन आम्हाला नाही. जर महाराष्ट्रामध्ये आमचं प्रमाण 20% आहे, 20-60 विधानसभा, 10 ते 11 लोकसभा आणि जिल्हा परिषद पासून तर सरपंचापर्यंत गाव पातळीपर्यंत आमचं प्रमाण 65% आहे. पूर्ण महाराष्ट्राची सत्ता तुमच्या हातात आहे. प्रसंगाचं राजकारण करा म्हणतात ना बाबासाहेब, ते शिकलं पाहिजे ना. परंतु ते होताना दिसत नाही. बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं. बाबासाहेबांनी बुद्ध धर्माची दीक्षा घेतली. त्यांनी म्हटलं मी शेड्यूल कास्ट नाही, पण त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर तो शेड्यूल कास्टचा झेंडा त्यांच्यावर लपटला. म्हणजे काय करत काय आम्ही म्हणजे जी बाबासाहेबांची जी आयडियोलॉजी आहे त्याने आम्ही पुढे जात आहोत नाही जात. मग काय करायचं? धम्मक्रांती हा एक मार्ग आहे तुमचा. हा एकच मार्ग आहे जो तुम्हाला पुढे जाऊ शकतो, तुम्हाला सुरक्षित ठेवू शकतो. त्या मार्गाने तुम्ही चिंतन करा. आणि ते कसं करायचं असेल
तर बाबासाहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं तुम्ही त्याचा कार्यक्रम, त्याची आंदोलनाची गुरुप्रेषा तयार काय केलं पाहिजे. माझ्या माहितीप्रमाणे मी पुस्तक आणलं आहे 5-6. बुद्धमय भारताचं क्रांती विज्ञान हे माझं 14वं पुस्तक आहे आणि या विषयावरती आणखी 2 माझी नवीन पुस्तकं येत आहेत. तर मी त्याच्यावरती काम करत आणि मी ते मागं पुढं त्याचं आंदोलन पण उभं करणार आहे. म्हणजे मी कुठल्या तरी विषयावर थोडासा वाचन अभ्यास करून काही करण्याचा प्रयत्न करतो. जसं 22 खंड निघाले बाबासाहेबांचे आणि शासनाने डिक्लेअर केलं की सगळं साहित्य संपलं. त्यावेळेला मी यवतमाळ ते नागपूर पायी 210 किलोमीटर अंतर पायी चालत हिवाळी अधिवेशनावरती मोर्चाने, पृथ्वीराज चव्हाण अध्यक्ष होते, मुख्यमंत्री होते. मी त्यांना म्हटलं की बाबासाहेबांचे 250 खंड होतात, हा घ्या पुन्हा. किती? 250 खंड, 75 खंड त्यांचे आणि 100 संदर्भ खंड. 250 खंड होतात. तुम्ही 22 खंड लिहिले आणि डिक्लेअर केलं की बाबासाहेबांचं साहित्य संपलं, हे खोटं आहे. आम्ही पुरावे दिले, एक पुरावा दिला त्यांना की कुठे कुठे बाबासाहेबांचं लिटरेचर आहे, कुठल्या कुठल्या ठिकाणी आहे. हे भारत सरकार बाहेरचं साहित्य बाबासाहेबांचं भारतात येऊ देत नाही, बंदी आहे. इथे 200 राष्ट्र बाबासाहेबांचं साहित्य मागत आहेत की आम्हाला बाबासाहेबांचं लिटरेचर हे छापत नाही, त्यांना पुरवत नाही. का? बाबासाहेबांचा जो विचार जगामध्ये थोडाफार गेलेला आहे, त्याने जर इतकी मोठी क्रांती होत आहे, उद्या जर हे सगळं साहित्य गेलं तर मग काय होईल. आणि हे जगातले भांडवलदार लोक सुद्धा त्या गोष्टीला भीत आहेत, लक्षात घ्या. म्हणून बाबासाहेबांवर विश्वास ठेवा, तुमचं काहीच नुकसान होणार 100%. इतकं काही बाबासाहेब करून. मग काय केलं पाहिजे. तर मी माझ्या डोक्यामध्ये काही प्रोग्राम घेतला, म्हणजे निवड बोलणं आणि थांबण्यापेक्षा मी एक प्रोग्राम उभा करत आहे. माझं असं म्हणणं आहे की जी जनगणना जी होते ते चुकीची होती, पर्टिक्युलर बौद्धांची. आणि ती कशी होते, हा एकमेव समाज असा आहे की ज्याच्याबद्दल 2 ते 3 कायदे आहेत भारतामध्ये. असं कोणासाठी नाही. म्हणजे तुम्ही महार असाल तर हिंदूही लिहू शकता, हा एक कायदा. दुसरं असं की तुम्ही महार असाल तर बौद्धही लिहू शकता, हा दुसरा एक कायदा. आणि तिसरं असं की तुम्ही जर जात नसाल यात फक्त बौद्ध लिहू शकता. म्हणजे 3 ठिकाणी तुम्हाला विभक्त केलेलं आहे. मग तुमची संख्या दिसेल कशी. हा एक पहिला प्रश्न आहे. कारण त्यांना हिंदू राष्ट्र उभं करायचं आणि त्याच्यामुळे त्यांना संख्या वाढवायची. आणि हे संख्या वाढवायची याच्यासाठी आहे की जर इथं ते होत नसेल तर संयुक्त राष्ट्र संघामधून ते करू शकतात. अटल बिहारी वाजपेयींनी त्याची योजना प्राईम मिनिस्टर असताना करून गेलेली आहे. ज्या देशामध्ये 85% एका धर्माचे लोक असतात त्या लोकांनी जर तशी मागणी केली तर संयुक्त राष्ट्र संघ तसं करू शकते. नेपाळनं तो प्रयोग संघाने करून पाहिला, जापानने ते वाचवलं. त्यांनी त्याचा सर्वे करून वाचवलं की नाही ते हिंदू नाही आहे, हे कसं काही आपण नाही करू शकणार इतकं सगळं. म्हणून आपण काय केलं पाहिजे की ते सगळं काही करण्यापेक्षा त्यांच्या ज्या योजना आहेत ठरलेल्या त्या योजना कशा तोडता येतील. मग कशी तोडणार तुम्ही. तर पहिल्यांदा तुम्ही अटॅक केला पाहिजे की संविधानामध्ये आमच्याबद्दल जे चुकीचं लिहिलेलं आहे बौद्धांबद्दल ते कायदे नष्ट करा. बुद्ध धम्म मध्ये जात नाही आणि तो धर्म नाही. मी तुम्हाला सांगितलं आर्टिकल 25 मध्ये संविधानामध्ये एक बुद्धिस्ट हा शब्द आलेला आहे, याचा अर्थ बौद्ध जन होतो, बौद्ध धर्म नाही. लक्षात घ्या. बाबासाहेबांनी बौद्ध जन समिती बनवली, त्या समितीच्या वतीने दीक्षा दिली. 15 ऑक्टोबरला भाषण देताना उपस्थित बौद्ध जन हो म्हटलं. तर हा जो शब्द आहे संविधानामध्ये बुद्धिस्ट, हा शब्द अधिकृतपणे तुम्ही नोंद करा बौद्ध जन म्हणून, बुद्धिस्ट म्हणून. इंग्रजीमध्ये बुद्धिस्ट म्हणून करा आणि कुठल्याही भाषेमध्ये त्याला बौद्ध जन म्हणा. आणि त्याच्यासाठी नो कास्ट नो रिलिजन अशी जनगणना झाली पाहिजे. कशी जनगणना झाली पाहिजे आमची. नो कास्ट नो रिलिजन. कारण अनेक लोकांनी बुद्ध धर्माची दीक्षा घेतलेली आहे. आम्ही जर जात मार लिहिली तर त्याला सामार मान लिहायला लागते, ब्राह्मण लिहायला लागते. या हिंदू धर्माच्या जाती बुद्ध धर्मामध्ये कायद्याने अधिकृत होत आहे. मग ही विकृती जर नष्ट करायची असेल तर आम्हाला भूमिका घ्यावी लागेल. कारण आम्ही बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ वाचतो. व्हॉट इज द प्रपोज ऑफ रिलिजन अँड व्हॉट इज द प्रपोज ऑफ धम्म. व्हॉट इज द डिफर ऑफ रिलिजन्स अँड व्हॉट इज द डिफर ऑफ धम्म. हे प्रकरण बाबासाहेबांनी लिहिलं, जगात कोणी नाही लिहिलं. बुद्धानेच म्हटलं एस धम्मो संतो, एस धम्मो सनंतनो. त्यांनी धर्मशब्द नाही वापरला. आणि एकमेव बाबासाहेब असे आहे जगाच्या पाठीवर की त्यांनी बुद्धाचा हा धम्मशब्द विकसित केलेला आहे, मोठा केलेला आहे, प्रचारात आणलेला आहे.
आणि बुद्धाने त्याच्या धम्मग्रंथामध्ये त्याची डेफिनेशन दिली आहे, त्याच्यामध्ये प्रकरण लिहिले. म्हणून आम्ही मागणी केली पाहिजे की आम्ही जे बुद्धिस्ट लोक आहोत, आम्ही धर्माला मानत नाही आणि हा धम्म आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये जाती नाही. म्हणून जनगणना जी होते ती बौद्धांची नो कास्ट नो रिलिजन झाली पाहिजे आणि ते अधिकार तुम्हाला आहे. तो तुमचा फंडामेंटल अधिकार संविधानामध्ये बाबांनी तुम्हाला दिलेला आहे. दुसरं असं की तुम्ही जर आंदोलन उभं केलं तर बा आमचं रिझर्वेशन जाईल असं तुम्हाला उद्या कोणी म्हणतील, तुमच्या रिझर्वेशनला धक्का लागणार नाही. जे काही कागदपत्र आहे, जे जसं चालू आहे ते तसंच चालू राहील. ज्या दिवशी हा कागद बदलेल त्या दिवशी ऑलरेडी तुम्ही 20% हद्दार होणार आहे महाराष्ट्रात. ज्या दिवशी हा कायदा बदलेल त्या दिवशी तुम्ही ऑलरेडी 20% अधिकारी होणार आहे. कारण कसं आहे माहिती आहे का, अप्रत्यक्षपणे आम्हीच हिंदू राष्ट्राला प्रोटेक्ट करतो. कसं करत आहोत, 140 कोटी लोकसंख्येमध्ये 40 कोटी शेड्यूल कास्ट आणि आम्ही शेड्यूल कास्ट आहोत, पण आमची संख्या किती आहे, 84 लाख. उर्वरित सगळे कोण आहेत, हिंदू. म्हणजे या 84 लाखामध्ये जर 14 लाख बाजूला केले तर हे ट्रायबल आहे. बंगाल, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, अरुणाचल प्रदेश या भागात. मग उर्वरित 70 लाखामध्ये 65 लाख बौद्ध येतात. आणि हे सगळे लोक जे आंदोलन उभं करतात ते शेड्यूल कास्टचं करतात. म्हणजे पर्यायानं कुणाचं करतात, 40 कोटी हिंदूचं प्रतिनिधित्व करतात. जे लोक तुमच्या वैचारिक दृष्ट्या विरोधात, तुमच्या आरक्षणाच्या विरोधात आहेत, त्याच लोकांना अप्रत्यक्षपणे आम्ही मदत करतो. जेव्हा की बाबासाहेबांना पुणे करार नष्ट करायचा आहे, संयुक्त मतदारसंघ नष्ट करायचा आहे आणि काय आणायचं आहे तिथे, सेपरेट इलेक्टोरेट. मग मी जे म्हणतो ही क्रांती जर आम्ही करू शकलो तर गांधीचा पुणे करार तर नष्ट होईलच, पण आपोआप संविधानाप्रमाणे तुम्हाला सेपरेट इलेक्टोरेट प्राप्त होईल. तो कसा होईल, ज्या ठिकाणी बौद्धांचं प्रमाण अधिक आहे तो मतदारसंघ फक्त बौद्धांसाठी उभा राहील. तिथे फक्त बौद्ध उभं राहील, तिथे दुसरा उभा राहणार नाही. आता बौद्ध संयुक्त मतदारसंघात उभे राहतात एससीच्या. ती निवडणूक कशी होते, गुलाल पाहिजे का नील पाहिजे, जैविक पाहिजे का रामराम पाहिजे, हिंदू पाहिजे का बौद्ध पाहिजे. म्हणजे इथपर्यंत ती जातीय लढाई होऊन जाते शेवटच्या टोकापर्यंत धर्माची. मग तुम्ही हे कायद्यानं ते नष्ट करा. जर हे तुम्ही कायद्यानं नष्ट करू शकले तर 186 जे मतदारसंघ आमचे जे लोकसभा एससीसाठी जे काही आहे हे 140 कोटीमधले 40 कोटी जे लोक आहेत यांच्यावर काम आहे आणि फार सोपं काम आहे. आम्ही SC ST OBC म्हणून 85% भूमिका मांडली, खूप काम केलं, खूप मेहनत केली, खूप पैसा वापरला. आमच्या लोकांनी खूप इतकं काही केलं की खूप काही केलं. याचा फील्ड जर पाहिला, याचं जर आउटपुट पाहिलं तर आमच्या वाट्याला काय आलं, सत्तेत काय आलं, RSS आणि BJPचं सरकार. हे तुम्ही नष्ट करू शकता. इतकी योजना बाबासाहेबांना बनवलेली आहे. काय करायचं आहे तुम्हाला, फक्त बुद्धिस्ट व्हायचं. तुम्ही जर एकदा बुद्धिस्ट झाले तर या 40 कोटी लोकसंख्येमधल्या 6 जाती अशा आहेत तर ते बुद्धाला मानतात, बौद्ध पद्धतीने विवाह करतात, स्वतःला बुद्धिस्ट म्हणून प्रोजेक्टही करतात. या 6च्या 6 जाती बौद्ध म्हणून पुढे येते. या सगळ्यांचं प्रमाण किती आहे देशामध्ये, 40 कोटी लोकसंख्येमधल्या या 6 जातींचं 25 ते 30 कोटी. किती कोटी लोक बौद्ध होतील शेड्यूल कास्ट मधले, 25 ते 30 कोटी. महाराष्ट्रातला महार, आंध्रमधला माला, पंजाबमधला जाटव, UP मधला चांभार, बिहारमधला पासी, तमिळनाडू कर्नाटकातला होली आणि केरळमधला पुलिया. यांचं पॉप्युलेशन किती आहे, यांचं पॉप्युलेशन 25 ते 30 कोटीच्या. तुम्ही एकदा जर बुद्धिस्ट म्हणून इथे भूमिका घेतली आणि महाराष्ट्राची सत्ता काबीज केली, कायदा जर बनवला तर ते का म्हणतील नाही अब महाराष्ट्र में बुद्धिस्टों को आरक्षण म्हणून ते आपल्याकडे पाहतात. आपला मोठा भाऊ आहे हे काय करतात. हे जर आम्ही करू शकलो तर तुम्हाला सांगतो नव्या पद्धतीनं संविधानामध्ये जे बदल होत आहेत त्या बदलाप्रमाणे महाराष्ट्रातल्या मराठ्यांना त्यांना आरक्षण द्यायचं, आंध्रमध्ये रेड्डींना द्यायचं आरक्षण, त्यांना हरियाणामध्ये जाटांना द्यायचं. हे ठरलेलं आहे त्यांचं. ठाकूर वगैरे ह्या उच्च जाती ज्या आरक्षण कक्षेत येत नाही त्यांना आरक्षण द्यायचं. म्हणून संविधानामधले आर्टिकल ते बदलवत आहे. क्रिमिनल आणला मंडल कमिशनच्या रिझल्ट, हळूहळू ते आता 10% महाराष्ट्रामध्ये इकॉनॉमिकल विकर सेक्शन म्हणून
मिळालं. बाबासाहेबांनी तर नाही म्हटलं होतं. संविधान कमिटीचे डिबेट्स आहेत की नाही आर्थिक मुद्द्यावर आरक्षण देताच येत नाही, त्याच्याबद्दल बोलूच नका. मी गरिबी हटावचे दुसरे प्रोग्राम केलेले आहेत, ते चालवा वाटलं असते. तर मग आम्ही जसं आज 26 जानेवारी, तर मग आता आम्ही काय संकल्प केला पाहिजे, मग आम्ही काय केलं पाहिजे? साजरा केला संविधान आणि मोकळं झालं पाहिजे का? हे नेहमीसारखं असंच होते. तर असं होऊ नये म्हणून काही मुद्दे मी जे तुमच्या पुढे मांडलेले आहेत त्याचा तुम्ही गंभीरपणे विचार करा. माझं असं म्हणणं आहे किंवा 5-7 अशा डिमांड सरकारच्या पुढे तुम्ही उभ्या करा. सरकारला गोत्यात आणा ना, तुम्ही आपल्या नेत्यांना गोत्यात आणा ना, त्यांना द्या ना कार्यक्रम. कारण त्यांच्याकडे कार्यक्रम नाही आहे. निवडणुका आल्या की फक्त उभे राहणे पाठिंबा देणे, याच्या पलीकडे त्यांच्याकडे कुठे कार्यक्रम आहे? केलं का त्यांनी 68 वर्षामध्ये? मला सांगा, बौद्धांच्यासाठी पार्लमेंटवर मोर्चा काढला ना. भारत बुद्धमय करायचा बाबासाहेबांना, जाती व्यवस्था नष्ट करायची. इथे उलटं करत होत आहे, जाती इथे उग्र स्वरूपामध्ये पुढे येत आहेत, लोकशाहीचं विडंबन होत आहे. मग आम्ही आंबेडकरवाद पुढे नेत आहोत का? नाही. मग आमचे नेते काय करत आहेत? काहीच नाही. मग तुम्ही करा ना ब्लूप्रिंट उभी, तुम्हाला अधिकार आहे ना. समूह ज्या दिवशी उभा होईल त्या दिवशी नेत्यांना ते करावंच लागेल. नेत्यांना वाटते की हे कसं काय करावं आपण. जसं अनेकांनी, मी नाव नाही घेत, अनेकांनी धिक्कार परिषदा घेतल्या पुणेकरांच्या. तुम्हीच तर शेड्यूल कास्टच्या मतदारसंघात उभे राहिले, तुम्हीच म्हणता तो मतदारसंघ नष्ट झाला पाहिजे, तुम्हीच तिथं उभे राहिले. बरं ठीक आहे, रद्द झाला पाहिजे. आमचंही म्हणणं रद्द झाला. पर्याय काय? तुम्ही दिला का पर्याय? आजपर्यंत दिला. बाबासाहेबांनी तो पर्याय दिला. पुणे करार निरस्त करण्याचा पर्याय हा आहे की शेड्यूल कास्टमधून बाहेर येणं, बौद्धांनी जातीऐवजी वर्ग होतो. आणि वर्ग जर आम्ही झालो तर आमचं प्रतिनिधित्व लोकसंख्येप्रमाणे आम्हाला मिळते. आणि ते होण्यासाठी तुम्हाला लढा उभा करावा लागेल. त्याच्याशिवाय पर्याय नाही. दुसरा पर्यायच नाही. कारण कायदा आहे. कायदा बदलावायचा असेल तर सरकारला मागणी करावी लागेल आणि तो कायदा बदलू शकतो. तुम्हाला मजेची म्हणजे अधिकार मिळण्याचा सोपा मार्ग असा झालेला आहे की शासनानं जे काही आता निर्णय बदलवलेले आहेत त्याच्यात राज्याला देखील अधिकार राज्यपालाला दिलेला आहे. म्हणून महाराष्ट्रामध्ये आम्ही हा कायदा केला की पूर्ण देशामध्ये आपोआप तो लागू होऊन जाईल. पण आम्ही तो केला नाही. आम्ही मागण्या केल्या पण आम्ही ते करत ते न केल्यामुळं आमचं आलं बुद्ध धम्माचं बाकीचं जे नुकसान झालं तिकडं लक्ष नाही. उदाहरणार्थ आमच्या खिशामध्ये नोट राहते, नोटेवर गांधीचा फोटो आला. कसा आला गांधीचा फोटो? कायदा आहे का? नाही आहे. 11 डिसेंबर 1947ला बाबासाहेब आंबेडकरांनी पार्लमेंटमध्ये, कॅबिनेटच्या पार्लमेंटमध्ये ठराव. काय ठराव केलेला आहे की ही देशाची राजमुद्रा आहे, ही नोटेवरती मी अधिकृत दिला करतो. मग तो कायदा बदलला का? नाही. तो कायदा नाही बदलला आणि तरी तुम्ही गांधीचा फोटो कसा आणला? तर त्यांना बुद्ध धम्माची प्रतीकं ही मिथं नष्ट करायची आहे. लक्षात घ्या. जसं पाली भाषा, बाबासाहेबांनी कायदा बनवून ठेवला, पाली भाषेला राजमान्यता मिळाली पाहिजे. आत्ता अलीकडे ती गोष्ट आली, आम्ही मुवमेंट चालवली की तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे. पण आमचे लोक आमची पाली भाषा लिहितच नाही. 1% ब्राह्मणांनी आपलं संस्कृत भाषा सांगितली. महाराष्ट्रामध्ये कालिदास विद्यापीठ त्यांचं आलं आणि UPSC MPSC मध्ये ते संस्कृत शिकवल्या जाते. कारण कायदा आहे. तो कायदा बाबासाहेबांनी बनवला. तुमचे लोक जर ते भाषा बोलणारे असतील तर त्याचा कायदा बनतो. त्यांना 10 करोड रुपये मिळतात. 68 वर्ष झाले तुम्ही बौद्ध बनून. किती करोड रुपये गमावले तुम्ही? दिले होते बाबासाहेबांनी तुम्हाला. पाली भाषेला मान्यता मिळवा, विद्यापीठं उभे करा, UPSCच्या एक्झाममध्ये आणा, घराघरामध्ये बुद्ध धम्माचा प्रचार जाईल, विद्यार्थी तयार होतील आणि सोनेची चिडिया कशी होती हे लोकांना दिसेल, कळेल आणि लोक विचार करतील की अरे आम्हीच तर बुद्धिस्ट होतो याच्या आधीच. म्हणजे जसं आता शिवाजींच्या राज्याभिषेकाचं उदाहरण घ्या. बौद्ध पद्धतीने त्यांचा राज्याभिषेक झालेला आहे. शाक्त पंथ पद्धत ज्याला आपण म्हणतो तो राज्याभिषेक बौद्ध पद्धतीचा आहे. बहिणाबाईंनी ते सगळं शिकवलं. लोक म्हणतात किंवा स्त्रियांना म्हणजे शिक्षणाचे अधिकार नव्हते. हे ब्राह्मणी व्यवस्थेमध्ये असते, बुद्ध धम्मामध्ये ते अधिकार होते. म्हणून शाक्त पंथाची जी बहिणाबाई होती, तुकारामाची शिष्या, तिला पूर्ण येत होतं आणि तिने ते सगळं समजावून सांगितलं की हे संस्कृतमध्ये असं असं लिहिलंय, असं असं आहे आणि ते चुकीचं आहे. तर मग काय केलं पाहिजे? तर अश्वघोषाच्या वज्रसूचीप्रमाणे शाक्त पंथाची दीक्षा घेतली पाहिजे. कुठून आली ही प्रेरणा? बुद्ध धम्मामधून आली ही प्रेरणा. हळूहळू लोकांना कळलं ना, हे सगळं साहित्य बाहेर येईल तेव्हा कळेल ना लोकांना की तुकारामाची गाथा नाही वळवली. गाथा हा शब्द वारकरी संप्रदाय भक्ती संप्रदायात नाही आहे, तो अखंड कीर्तनामध्ये नाही आहे.
हा पाली शब्द आहे आणि ते बहिणाबाईंनी त्याला समजून सांगितल्यामुळं त्यांनी जे अनुवादित केलेलं साहित्य आहे त्यांनी घोषणा केली की यापुढे मी बुद्ध धम्माचं काम करेन. हे होऊ नये म्हणून ते तुकारामाची गाथा बोलत. ती गाथा नाही आहे, ते आमचं साहित्य. तर हे साहित्य मी बाहेर आलं म्हणजे येईल असं आणि मोठ्या प्रमाणामध्ये क्रांती होईल. परंतु त्या दृष्टीनं आम्हाला प्रयत्न करावे लागेल. कारण पूर्ण राज्यामध्ये जर पॉप्युलेशन बौद्धांचं पाहिलं तर फक्त महाराष्ट्रामध्ये दिसते. पूर्वी दक्षिण भारतामध्ये मोठी चळवळ होती. ही लक्ष्मी नरसुनी बुद्ध धम्मावर पुस्तक लिहिलं. त्याच्या तिथे डॉक्टर आयोती खास होते, त्यांनी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली, मोठं काम केलेलं आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये दक्षिण भारतात हे झालं. परंतु ते मागं का पडलं? तर ते यासाठी मागं पडलं की हळूहळू बुद्ध धम्माला नष्ट करण्याचं काम झालं. म्हणून बाबासाहेब या भूमीमध्ये आल्यानंतर त्यांनी काय म्हटलं की 1200 वर्षाच्या नंतर बुद्धाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा मान तुम्हाला मिळाला. बाबासाहेब ही ऐतिहासिक गोष्ट आहे. आम्ही मुद्दाम इथपर्यंत येण्याचे काही आमचं नियोजन आहे, काही आमचे कामं आहेत, आम्ही डोक्यात घेतलेलं आहे की आपण इथे कार्यक्रम हा आज का इथे यायचं, का करायचं. तर आमच्या डोक्यामध्ये असं आहे की ही जी भूमी आहे ही भारतामध्ये नाही जगामध्ये सर्वात श्रेष्ठ भूमी आहे. काही नियोजन होते ते तुम्हाला चुकीच्या मार्गावर लावल्या जाते. 200 वर्ष पूर्ण ज्या गोष्टीला झाली आहे तर कोरेगावला मोठं तिथे तुम्हाला हायलाईट केल्या जाते. आम्हाला ते समजत नाही ते हे काय आहे, कसं होत आहे, कशासाठी केलं जातं. इथे बाबासाहेबांनी इतकी मोठी क्रांती केली. बाबासाहेब म्हणतात ना जगामध्ये मला शस्त्रे आणि हत्यारे वापरायची नाही म्हणून. सिन्स द बुद्धिस्ट पीपल कॅनॉट रूल विथ आर्म्स अँड वेपन, दे शुड लर्न टू रूल विथ ब्रेन अँड पेन. शस्त्रे आणि हत्याराच्या बळावर बौद्धांना क्रांती होत नाही. क्रांती करायची असेल तर ब्रेन आणि पेनच्या बळावरती होते. म्हणून जगामध्ये सगळ्यात मोठी क्रांती इथं झालेली आहे आणि आम्ही तिला नमन करायसाठी या ठिकाणी आलेलो आहे. म्हणून इथून आम्ही तुम्हाला तो प्रोग्राम सांगत आहोत की आपण काय केलं पाहिजे. जनगणनेचा मुद्दा उपस्थित करा. जात आणि धर्म नष्ट करणारी बौद्धांची आयडेंटिटी मिळवा, तुम्हाला भरपूर आरक्षण मिळेल. आणि भारतात जे लोक बौद्ध झालेले आहेत त्यांचा बौद्ध होण्याचा कायदेशीर मार्ग, कागदोपत्री मार्ग मोकळा होईल. दुसरं असं की आमची मातृभाषा पाली आहे. आता तिला त्यांनी मान्यता दिली पण प्रोग्राम उभा केलेला नाही. तर इथे बौद्ध विद्यापीठं वगैरे झाले पाहिजे अशी मागणी केली पाहिजे. दुसरं असं की बौद्धांचे जे जनगणना होते तर त्याच्यामध्ये आमचा संवैधानिक दर्जा काय असला पाहिजे. आमचा संवैधानिक दर्जा शेड्यूल कास्टच्या ऐवजी अदर बॅकवर्ड क्लास असला पाहिजे. आणि ते कायद्याने होते. बाबासाहेबांनी ते करून ठेवलेलं आहे. या पद्धतीचे आंदोलन उभे केले पाहिजे. कारण आमच्या समाजामध्ये सुशिक्षित वर्ग आहे, त्यांना नोकऱ्या नाही. आहे का तुमचा आमचा आर्थिक मागणं? आमच्या वाट्याला जे बजेट येते ते दुसरे लोक घेऊन पळतात. आमच्या वाट्याला जे आरक्षण येते ते दुसरे लोक घेऊन पळत आहेत. आमच्या वाट्याला जे राजकीय प्रतिनिधित्व होते ते दुसरे घेऊन पळत आहेत. म्हणून बाबासाहेबांनी तुम्हाला सुरक्षित स्थळी आणून ठेवलेला आहे. जर तुम्ही सुरक्षित झाले तर तुम्ही इतरांना न्याय देणार. हा विचार जर तुम्ही जिवंत ठेवू शकले तरच इतरांच्या सोबत तुम्ही वैचारिक क्रांती करणार. तर ही क्रांतीच नष्ट झाली पाहिजे असं वाटते त्यांना. म्हणून बाबासाहेबांनी हे सैन्य उभं केलेलं आहे. हे सैन्य नष्ट होऊ देऊ नका, त्याला तितर होऊ देऊ नका. तर पंचशीलच्या झेंड्याखाली त्याला एकत्र आणा आणि ही बुद्धमय भारताची क्रांती करा. त्या क्रांतीसाठी ते काही करण्यासाठी आमच्यासारख्या माणसांची काहीही मदत लागली, आम्ही कुठेही असलो तरी पृथ्वीवरच आहोत. आम्ही तुमच्या पाशी येऊ, तुमच्या जवळ येऊ, तुम्हाला सहकार्य करू, मदत करू. आणि याच्यामध्ये आणखी काही सुधारणा करता येत असतील, आता याच्यामध्ये आपले स्वतःची काही आणखी आयडिओलॉजी उभी करता येत असतील. कारण मी बोललो ते सगळंच बरोबर आहे असं नाही. कारण इथे खूप हुशार लोक आहेत परंतु ते करत नाही. त्याच्या मागची काही कारणं आहे. कोणी सत्तेच्या मोहानं करत नाही, कोणी एखाद्या पक्षाचा पदाधिकारी असेल तर शिस्तीच्या पद्धतीने करत नाही. एखाद्या माणसाला वाटतं की मी वेगवेगळ्या जातीला घेऊन चाललो तर नेता बनून जाईल. तर यांनी काय होतं की तुमचा मूळ विचार जो आहे तो मागे पडतो. म्हणून इतरांना आता सोडून द्या. आणि जसा बुद्धाला भिक्खूचा संघ उभा केला तसाच बाबासाहेबांनी तुमचाही उपासकाचा संघ उभा केला. तर त्या उपकासांनी ती जबाबदारी घेतली पाहिजे असं बोलतो आणि थांबतो. या हा आणि काही असं वाटत असेल तुम्हाला किंवा तुम्ही बोलले त्याच्यात आम्हाला हे नाही समज किंवा हे असं व्हायला पाहिजे तुम्ही असं बोलले तर आपल्याला 2 मिनिटं बोलता येईल, डिस्कस करा. हो प्रश्न विचारते काय
खूप छान सगळ्यात हे पहिल्यांदाच या ठिकाणी चांगल्या प्रकारचं वास्तव पाहिजे आपण अपेक्षित जे मार्गदर्शन आपल्या या ठिकाणी पाहिजे होतं आणि प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी 26 जानेवारी 2025 कारण दादांनी वास्तव पाहिलेलं त्या धम्मभूमीच्या माध्यमातून दादा नेहमी बोलतात की आंतरराष्ट्रीय धम्मभूमी आहे. काही लोकांना खरंच याचा मोठा करून समज नाही आणि ते वास्तविक जे विचारवंत मंडळी जे आहेत जे अभ्यासक मंडळी आहेत ते वास्तविक जिवंत ठेवायचा प्रयत्न या ठिकाणी प्रामुख्याने करतात. आपण खऱ्या अर्थानं जी भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे आणि त्याच माध्यमातून ही धम्मभूमी खऱ्या अर्थानं उभी राहत आहे. येणाऱ्या काळामध्ये ज्या काही धम्माच्या बाबतीमध्ये असेल काहीच्या सामाजिक बाबतीमध्ये असेल त्या माध्यमातून इथं वाटचाल करण्याचा प्रयत्न आपण 100% हिंमतून टेक्सदादा गायकवाडच्या नेतृत्व आपण या ठिकाणी करणार आहे. तुम्ही मला एक मुद्दा जे बोलला की राखीव मतदारसंघाच्या संदर्भामध्ये तर वास्तविक बाबासाहेबांनी राजकीय आरक्षण खऱ्या अर्थानं 10 वर्ष ठेवलं होतं. तर वास्तविक ॲक्च्युली ते आरक्षण खरंच रद्द झालं तर खरं वाजता आपण आपला समाज खऱ्या अर्थानं पेटून उठल अशा पद्धतीची ही भूमिका या ठिकाणी आपण मांडली पाहिजे. यानंतर कोणाला प्रश्न विचारतील कुणाला जर प्रश्न विचारायला सुद्धा विचारू शकता. त्यानंतर ऐतिहासिक धम्मभूमीचे विकास करण्याचे डिप्युटी शब्ददा यांचा अध्यक्ष भाषण होईल. कुणाला काय प्रश्न विचारायचं तरी विचारू शकतो. माझे मित्र जोशी साहेबांनी आता जे भाषण केलं जे भाषण म्हणण्यापेक्षा जे आपल्याला समजावून सांगितलं आणि प्रत्येक ठिकाणी त्यांनी हे म्हटलं की हे असं नाही असं आहे. प्रत्येक ठिकाणी त्याच्या प्रत्येक वाक्यामध्ये हे असं नाही असं आहे असं नाही असं आहे. बाबासाहेबांना म्हणजे एक उदाहरण द्यायचं झालं की त्यांनी हे म्हटलं की बाबासाहेबांना संविधान लिहिण्याचं जे काम आहे ते गांधी नेहरूंनी केलेलं नाही, वल्लभभाई पटेलनी केलं नाही, हे आधीच करून ठेवलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांना दे आर बाउंड टू डू दॅट असं जे म्हणतात हे स्टेटमेंट आहे त्यांचं. ह्याला पुरावा काय? ह्याला पुरावा तर काहीच नाही. हा प्रश्न मनात येऊ शकतो ना आपल्या. मला तुम्हाला एक आवर्जून गोष्ट सांगायची आहे. ह्यांनी इथे जितकंही स्टेटमेंट केलेलं आहे जे काही बोललेले आहे त्यांनी ते वाक्य म्हटलेलं नाही आहे भाषणामध्ये. ते मी म्हणतो की त्या प्रत्येक गोष्टीचा पुरावा त्यांच्याकडे. तुम्ही जर यवतमाळला त्यांच्या घरी गेलात साधारणतः एक घर खूप लहान आहे पण एक रूम खूप मोठी आहे ज्याच्यामध्ये फक्त पुस्तक. मित्र आहे ते लहानपणापासून घेतलं त्यांच्या वडिलांना घेतलं. प्रबुद्ध भारत हा पेपर ते दारोदारी म्हणून टाकायची. म्हणजे ही जी माणूस जो आहे वी हॅव टू सपोर्ट आणि त्याच्याकडे कारण आहे त्याच्याकडे पुरावे आहेत. त्यांच्याकडे त्याला पुरावे आणि हे आपण कसं काय करू शकतो. समाजामध्ये अनेक चांगले काम करणारे लोक आहेत पण त्यांना सपोर्ट नाही. क्रांती उभी राहण्याकरता शक्ती पाहिजे, युक्ती पाहिजे. तुम्ही त्यांना पैसे द्या असं नाही म्हणत आहे पण ह्या माणसाने आत्ता जे बोललं ते लिहिलेलं आहे ती पुस्तकाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचू शकते. आणखीही बरंच काही आहे. ती पुस्तकं त्यांची निघतात. आपण ती लायब्ररीमध्ये स्वतःच्या लायब्ररीमध्ये इतरांच्या लायब्ररीमध्ये ती पुस्तकं कशी जातील त्यांचा विचार कसा जातील. जर तुम्हाला त्यांचा विचार पटला असेल तर मी त्यांची वकालत करत नाही की त्यांचं पुस्तक तुम्ही घ्या. त्यापेक्षा मग आज रात्री आपण डिनरला जाऊन पूर्ण फॅमिली तितके पैसे तिथे खर्च करू शकतो आहे की तिथे ते मिळणार नाही. हे जे खाद्य आहे त्या रेस्टॉरंटमध्ये मिळणार नाही. यांच्याकडे जे खाद्य आहे वैचारिक आणि त्या वैचारिक खाद्याला पुरावा आहे. त्या पुराव्यानिशी ते पुस्तकामध्ये त्यांनी मांडलेलं आहे. प्लीज इफ यू आर रिअली इंटरेस्टेड बाय दिस बुक कीप इट विथ यू आणि ते तुम्ही प्रमोट करा लोकांना. आज तुम्ही सांगितलं की हे माउथ टू माउथ पब्लिसिटी करायची त्याची पुस्तकं छापण्याची खूप गरज नाही आहे पब्लिसिटी करण्याची. माउथ टू माउथ पब्लिसिटी ही जास्त चांगली आहे. एवढंच. थँक्यू.
सर जे बोलत आहे ना, सर एक मोठी व्यक्ती आहे, दोन क्षेत्रामध्ये डॉक्टरेट आहेत ते, परंतु त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की संगीतामध्ये ते डॉक्टरेट आहे, बालगंधर्वाचे, आणि खूप सुंदर भावगीतं आणि ऑर्केस्ट्रा त्यांचा असतो. त्यांची मिसेस पण प्राचार्य आहे, पण ते देखील म्हणजे कमेंटमेंट आहे सोशल त्यांची, चांगलं आहे, व्यक्तिमत्व चांगलं आहे. त्याच्यानंतर हे जे बसलेले आहेत सर बाजूला, आर आर पाटील यांचा आपण जो सत्कार केला, तर यांनी 35 वर्ष झाले कॅलेंडर काढत आहेत बाबासाहेबांचं 37 वर्ष. पहिलं कॅलेंडर जेव्हा त्यांनी काढलं तर महाराष्ट्रातून त्यांना एक 700-800 लोकांची पत्र आली. का आली? त्यांनी प्रथा सुरू केली की तारीख, या तारखेला बाबासाहेबांनी कुठं काय केलं होतं, कुठे होते, तर हे एक करत त्यांनी आज 36 कॅलेंडर काढले. तर मोठे मोठे अभ्यासक जे असतात, विद्वान लोक, त्यांना रेफरन्स पटकन त्याच्यात मिळून जातं. म्हणजे इतके मोठे मोठे कामं करणारे लोक आहेत. नवोदय जगतधारक तथागत भगवान गौतम बुद्ध, मैत्री बुद्ध तथागत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, दमूचे मुख्य प्रवर्तक माननीय भीमशाहीर हरीश गंगाधर चौरे, दमूचे अनुवर्तक माननीय साईजराव पंढरपूर गायकवाड. आज आपल्याला जे ज्ञानाचा भांडार मिळाला दमूसाठी, ते आपले माननीय रमेश जीवनीजी, पहिले आर आर पाटील, कारण म्हणजे त्यांनी चळवळीमध्ये जवळजवळ 50-55 वर्ष घालवलेले आहेत. मी त्यांना तेव्हापासून पाहतो, आणि इन्कमटॅक्समध्ये अधिकारी असताना सुद्धा ते कॅलेंडर घेऊन सगळ्यांना जागृतीसाठी स्वतः फिरायचे, आणि म्हणून त्यांची तब्येत चांगली आहे. त्यांना त्यांचं पुण्यकार्य इतकं मोठं आहे. आज तेही आपल्याला वक्ते म्हणून लाभले. तसेच माझे मित्र गायक, गीतकार आणि संगीतकार डॉक्टर विश्रामजी बोर्डे साहेब, जयाताई, आज त्यांच्या हस्ते गजावरण झालं ते शिवराजी वाघमारे आणि सविताताई, आपले दमूचे मान्यवर विश्वस्त जी मुगल साहेब, भीमशाहीर, आपले मार्गदर्शक भाऊजी, आणि त्यांच्या खांद्यावर महामानाचे महास्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आहे. बंधुनी भगिनी, आज खरोखर सुरेख आपल्याला संविधानाच्या बाबतीत सुरुवात केली जात आहे, आणि सखोल असं मार्गदर्शन जीवनी साहेबांनी केलं. ते फारच सुरेख असं होतं, आणि याच्यावर आपल्याला सगळ्याला अंमलबजावणी करायची. आणि जीवनी साहेब धर्मभूमी जी आहे ती केवळ दिशा देणारी नाही, ती क्रांती करून दिशा देणारी, म्हणजे चळवळीसाठी रस्त्यावर उतरणारी धर्मभूमी. आपण करू, तुम्ही जे काय मानत ते सर्वच्या सर्व आपण करू. आणि तुम्हाला सांगतो की आपण कार्याला लागलो ना, आर्थिक अडचणी आपल्याला आहेत, पण आर्थिक अडचण दूर होईल. आपल्या चळवळीला अक्षमा मिळेल, आणि ती यशस्वी इथपर्यंत आपण सगळे म्हणून करू शकतो. तुम्ही ते दिलं. आता मला तुम्हाला सगळ्यांना सांगितलं, तुम्ही गौरव सांगा, त्यात माझं काही वय नाही. ते त्यांचं नाव पुकारलं गेलं, गायला उठले, ते माझ्याकडे असं माझ्याशी होते, त्यांना सांगा आपलं काय वय. पण गुरुजी सुरेखपैकी खरंच वामनदादांनी तुमची पाठ थोपटलेली आहे. असं वामनदादा काय सगळ्यांना आशीर्वाद देणारे किंवा शाबासकी देणारे नाही किंवा कौतुक करणारे नाही, ते फार कडक होते. उगाच मुलगा जरी म्हणजे नाही, पण जवळचं किती असलं ना, तर त्याने किती चांगलं केलं ना, त्याला आवडलं ना, तर ते त्यानं चांगलं म्हणणार. ते गुरुजींना ते आशीर्वाद लाभलेला, त्यांच्याकडे फार मोठी ताकद आहे. आणि त्यांनी म्हणजे खरं जे आहे, म्हणजे संविधान जे दिले बाबासाहेबांनी, त्याचा खरा अर्थ त्यांनी दिला, म्हणजे सगळं हे आहे. आणि या सगळ्यातून एकच आपल्याला कळतं की हा जो समाज, म्हणजे हा जो देश, हा जो रानटी अवस्थेत होता, त्याला माणसात आणण्याचं काम संविधानाने केलं, ते बाबासाहेबांनी केलेलं.
एवढं त्या क्षणी होतं. आणि त्यांना साथ देणाऱ्या माईसाहेबांना मी अभिवादन करतो. तुम्हाला सगळ्यांना गणतंत्र दिवसाच्या दिनाच्या मी मंगलकामना देतो. आणि भरपूर झालेलं आहे. आणि खरं बरं झालं यांना कुठलं वेळेचं बंधन दिलं नाही. त्यांनी फार सुरेख रीतीने आपल्या सगळ्यांना अगदी मंत्रमुग्ध केलं. त्याचं मी या प्रसंगी आभार मानतो. आणि सर्वांना पुन्हा एकदा मंगलकामना देऊन आपली रजा घेतो. जय शिवराय, जय ज्योती, जय भीम. आभार प्रदर्शन.